केव्हा कळेल? काळाचा ओघा. अजून 100 दिवस कंप्लीट झाले नाही. 21 जानेवारीला आपण त्याची प्रतिष्ठापना केली. 21 जानेवारी, 21 फेब्रुवारी, 21 मार्च, जास्तीत जास्त समजा 100 दिवस होऊन गेले. एक संवाद मी तुम्हाला सांगतो की भारतात किती टुरिस्ट स्पॉट्स आहेत, म्हणजे लोक भारतात म्हणजे जगातून सगळीकडून येतात ते बघण्यासाठी. किती आहेत? ताजमहल आहे, बरोबर, गिरनारी मंदिर आहे, आणि काश्मीर आहे ना. एका वर्षात काश्मीरला जास्तीत जास्त लोकांनी गेल्या वर्षी भेट दिली 1 कोटी आणि काही लाख. आता तो जो विचारणार होता त्याने नंतर पुढे झालं, तुम्हाला काय झालं? पुढलं पर्याय रोज 1.5 लाख लोक रामाच्या दर्शनाला जातात. 21 जानेवारीपासून अजून 1.5 लाख. सगळ्यांना दर्शन होतं असं नाही, तरी सुद्धा इतक्या शिस्तीत आणि छान दर्शन होतं. तुम्हाला दर्शनाचा अनुभव मिळतो. 1.5 लाख रोज मोजा ना तुम्ही. 21 जानेवारी, 21 फेब्रुवारी, 21 मार्च, 21 एप्रिल आणि आता मे पर्यंत साधारणतः 90, 100, 150 दिवस मोजा तुम्ही. 1.5 कोटी लोक आले. कोण गेले म्हणा? वर्षात काश्मीरला जेवढे जातात एका वर्षात ताजमहलला एवढे भेट देतात. ताजमहलला जेवढे भेट देतात तेवढे लोक 100 दिवसांमध्ये चालू राहणार. हे म्हणजे रामललाचं महत्व आहे का नाही? हे रामललाचं महात्म्य आहे. राम आपल्या हृदयाच्या सर्वांवर राज्य करतो. कृष्ण आपल्या हृदयाच्या सर्वांवर राज्य करतो. आणि इतर देखील संत मंडळी, स्वामी समर्थ ज्यांची आज पुण्यतिथी आहे. पुण्यतिथी म्हणजे आज ते यांनी देह ठेवला, अनेक लोकांच्या साक्षीनं देह ठेवला. ते आले केव्हा? तर आपल्याला जन्मले केव्हा माहित नाही, त्यांच्या आई वडिलांचं नाव माहित नाही, जन्म गाव माहित नाही, जात पात काही माहित नाही, त्यांची मूळ भाषा कोणती हेही आपल्याला माहित नाही. काही लोकांनी संशोधन करून काढले, त्याला किंमत दिली नाही, कारण प्रकट घेत नसतात. स्वामी समर्थ प्रकट झाले, ते इकडे शुद्ध केला. माघ मध्य सप्तमीला गजानन महाराज प्रकट झाले, साईबाबा असेच प्रकट झाले. आणि नंतर मात्र साईबाबा शिर्डीला आहे, गजानन महाराज शेगावला आहे, आणि हे अक्कलकोटला आहे. हे लक्षात ठेवा. ज्यावेळेला त्यांनी देह ठेवला त्यावेळेला अनेक लोक होते, त्यावेळेला ते काय अदृश्य झालेले नाही. त्यांनी मरताना आपल्याला एक संदेश दिला, देह ठेवताना एक संदेश दिलेला आहे, तो फार महत्वाचा आहे. पण त्याच्यापूर्वी ज्यावेळेला ते आले त्यावेळेला विचारलं कुठून आला? वटवृक्ष. हे लक्षात ठेवा. तुमचं घराणं कुठलं? वटवृक्षाचं मूळ ते त्यांनी सांगितलं. ते संत जे बोलतात ना विशेषतः ते अवधूत, अवलिया अशा अवस्थेतले संत. ते नॉर्मल नाही आहे, ते सुपर नॉर्मल आहे. लक्षात ठेवा. तर त्याच्या शब्दांचा अर्थ आहे. तुमचं नाव काय विचारलं तर नृसिंह. आता या 3 याच्यावर जरा सोप्या शब्दात विचार करूया. वटवृक्ष हा अक्षय वटवृक्ष आहे. वटवृक्षाची पूजा करतात. वटवृक्षाची आता आली ना ज्येष्ठ पौर्णिमा वृक्षात महिन्यात, त्यावेळेला आपण सूट वगैरे बांधतो. त्याच्यात खूप मोठा अर्थ आहे. सावित्री आणि सत्यवानाची कथा आहे. आणि एक लक्षात ठेवा, मी अत्यंत जबाबदारीने तुम्हाला सांगतोय की मानवाच्या इतिहासात सगळ्यात बुद्धिमान स्त्री ही सावित्री होऊन गेलेली आहे. अलीकडच्या काळात जे चांगले विद्वान झाले, IAS झालेले होते, IAS नाही ICS त्या काळात, की पुढे ते अरविंद, योगी अरविंद किंवा अरविंद म्हणून संस्थेत आहे, संत म्हणून पांडिचेरीला त्यांचं मोठं स्थान आहे. आपल्यापैकी काही जणांनी बघितलं. तर त्यांनी सावित्री नावाचं एक इंग्रजी खूप मोठं काव्य लिहिलेलं आहे. आणि त्याच्यात ते म्हणतात की यमराज आहे ना, यमराज त्याच्यात चूक होत नाही. यमराजाचा काळ आणि वेळ आली की यमराज तुम्हाला घेऊन गेलाच म्हणून. इथे काय झालं? इथे ज्या वेळेला त्या सत्यवानाचा मृत्यू आला त्यावेळेला काळ वेळ जुळली, पाच टाकून आला.
तिने एवढी तपश्चर्या केली की तिला नियम दिसला. आता नियम खरा आहे की नाही हा आत्ताचा विषय नाही आला. आपण मानूया, आपण गोष्ट मानूया, गोष्टीचं जे तत्व आहे ते मानूया, गोष्टीचं कंटेंट आहे, मेसेज आहे, म्हणजे काय सांगितलंय, काय आपल्याला संदेश आहे आजच्या काळासाठी ते बघूया. सर तिने सांगितलं की तू माझ्या प्रश्नाची उत्तर दे, त्याला तू कसं देऊन दाखव. त्यावेळेला त्यांनी पहिल्यांदा सांगितलं की आयुष्य संपलेलं आहे. म्हणजे नक्की काय झालं, मी कोणती सेवा केली आहे, मी तुम्हाला आश्चर्य वाटेल, अश्वपती हे तुझ्या वडिलांचं नाव, त्यांनी गायत्री मंत्राचा प्रचंड जप केला, सूर्याची उपासना केली आणि त्या सूर्याच्या उपासनेवरून जी संतती म्हणजे मूल निर्माण झालं ते चालू. मग आपण ओम भूर्भुवः स्वहा मंत्र म्हणतो, त्या मंत्राचं नाव सावित्री मंत्र आहे. आपण त्याला गायत्री मंत्र म्हणतो कारण तो 24 अक्षरांचा छंद आहे. गायत्री हा छंद आहे, सावित्री हा मंत्र आहे. तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि. सवितुर सविता म्हणजे सूर्य, सावित्री म्हणजे सूर्याचं तेज. इतकी यशस्वी स्त्री आहे ती. आणि नंतर तो प्रश्न विचारतो, ही उत्तर देते, ही प्रश्न विचारतो, ती उत्तर देते. नियम पुढे चाललेला आहे. सत्यवानाला त्याने तो प्राणच त्याला घेतलेला आहे. आपण समजूया. आणि सावित्री मागे जात जात यमराज्यात पोहोचली. ज्यावेळेला यमाला भान आलं ती इतके चांगले प्रश्न विचारते आणि माझ्या प्रश्नाला एवढी चांगली उत्तर देते, हे आहे कोण म्हणून त्याला लक्षात आहे आपण यमराज्यात पोहोचलो. सावित्री पोहोचली होती. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की माझ्या राज्यात जिवंत कोण पोहोचत नाही. एक लक्षात ठेवा, मेल्यानंतर त्याला माझ्या राज्यात प्रवेश होतो. जिवंत नाही पोहोचत, पण तुझे जिवंत राहिले त्या की तुझ्या अंगात असं सत्व आहे, असं तेज आहे, असं सामर्थ्य आहे तुझ्याकडे, तू वर माग. ती म्हणाली वर म्हणजे माझा पतीचे प्राणच मला पाहिजे. अत्यंत आनंदानं यमराजाने पतीचे प्राण दिले. आपण ती पूजा करतो त्यावेळेला हा पती 7 जन्म मिळावा तरी हरकत काय. तुम्ही जर विचारलं की हा पती दारू पिणारा आल्यावर लाथा मारणारा हा 7 जन्म कुणाला पाहिजे असं तुम्ही विचारा तर पती सुद्धा म्हणतो की सतत भांडणारी, सतत रागवलेली बायको 7 जन्म कुणाला पाहिजे. गमतीदार प्रसंग राहतो. मामा बेसर हे फार बुद्धिमान आणि त्याच्यामुळे गोंदवलेकर महाराज आमच्यापर्यंत त्यांनी आपल्या प्रवचनात एक सिद्धांत सांगितला की 7 जन्म पती पत्नीचा संबंध असतो. तुम्ही पूजा करा वराची किंवा करू नका. 7 जन्म. आता ते सगळे समजवताना पटलं काय ते निघून गेले. एक म्हातारे बुवा थांबले. बाबा त्याच्याकडे गेले आणि विचारलं तुम्हाला ते विचारायचंय का. शरीरावर त्यांच्या प्रचंड चिंता होती. ते म्हणाले की तुम्ही ते 7 जन्मचं म्हणला खरं आहे हो. त्याची बायको इतकी भयंकर आहे, ही 7 जन्म झेलायची म्हणजे काही सोपी गोष्ट नाहीये. 7 जन्माचं मला ते खरं आहे म्हणजे माझी सध्याची जी पत्नी आहे ती 7 जन्म मला भोगायला लागणार. त्यावेळेला त्यांना शांत करण्यासाठी बाबा म्हणाले माझ्या डोळ्यात बघा म्हणाले, मला एक सिद्धी प्राप्त झाली. आणि डोळ्यात बघितल्यानंतर बाबा म्हणाले तुम्ही घाबरू नका, तुमच्या आणि तुमच्या पत्नीला हा 7वा जन्म आहे. पुढचा जन्म तुमच्या दोघांची सुटका आहे. त्यांचा विनोद बाजूला ठेवा. एक सिरियल मध्ये फार चांगला प्रसंग होता. ती म्हणाली मी बिलकुल वटपौर्णिमा करणार नाही, तो न पाहिजे असा नवरा मला. ती म्हणत्या असे डायलॉग असेच असतात मराठी सिरियल. त्यावेळेला तो म्हणतो की मला तरी तू कुठे पाहिजे. एक लक्षात ठेव, चुकून जरी वटपौर्णिमा केली तर पिंपळ अमावस्या मी करणार. पिंपळाला काय सांगणार हे वाटत काय सांगता येते. आता इथलं सायन्स काय आहे त्याला ब्रह्माच ध्येय म्हणलेलं आहे. वटवृक्ष जो आहे ना तो ब्रह्मदेवाचा एक केसापासून वृक्ष निर्माण झाले आणि तो अक्षयता आपल्या आजूबाजूला जर वटवृक्ष असतील तर वटवृक्षाला पारंब्या येतात. त्या पारंब्या जमिनीत जातात आणि नवीन वटवृक्ष तयार होतात. असे जगातले सगळे मोठे मोठे वटवृक्ष तुम्ही गुगलवर बघा. गोव्यातला जर जवळचा बघायचा असेल तर पत्रकाराला आता तो वृक्ष अर्धा वगैरे आहे तरी सुद्धा एवढा महत्वाचा आहे आणि मोठा आहे की मूळ वृक्ष कुठला हे सांगता येते. मला आठवलं काही वर्षांपूर्वी आम्ही 2000 विद्यार्थ्यांना स्कूल कॉम्प्लेक्सला सगळ्या ट्रिपला गेलो होतो. त्या वडाखाली बसून आम्ही आमचे टिफिन खाल्लेले होते.
एवढा मोठा वटवृक्ष अजूनही तो बऱ्यापैकी मोठा आहे. वटवृक्ष मरत कारण का मूळ गेला तरी दुसरं मूळ येऊन म्हणून त्यांनी काय सांगितलं, मी कुठून आलोय, वटवृक्ष वटवृक्ष वटवृक्ष. माझं नक्की स्थान वटवृक्षाचं मूळ 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 म्हणजे मी अनादी आहे, अनंत आहे. मला तसा जन्म नाही, हा देह आहे, हा तुझ्या कल्याणासाठी मी धारण केलेला आहे. वटवृक्ष केव्हा सुरू झाला माहित नाहीये, वटवृक्ष किती काळ टिकणार आहे माहित नाहीये, पण आम्ही त्याला अक्षय म्हणजे अमर वटवृक्ष म्हणतो. हा एक भाग. नाव विचारल्यानंतर दृष्टिकोन भाग सांगायचे आणि जास्त प्रश्न विचारायला चालता चप्पल नाही चप्पल न मारी ती तुमची भाषा होती. भक्तांची आवडायची. त्यांनी जर एखाद्याला जो ते आपण म्हणतो चप्पल फेकून मारली तर तो उचलून नमस्कार करायचा, पादुकासारख्या आपल्या देवाऱ्यात त्याची पूजा करायला. ही माणसं निराळी आहेत. ज्ञानेश्वरांच्या काळात सर्व जाती जमातीत संत आहे. मी तुम्हाला काही उदाहरण सांगतो. ज्ञानेश्वर हे ब्राह्मण होते, तुकाराम नंतरचे ना नामदेव हे शिल्पी होते, सेना न्हावी ते आपण महादेव वगैरे काहीतरी म्हणतो त्याला तो होता, न्हावी होता. सावता माळी होता, जनी ती दासी होती, सखू ती साधी कुटुंबातली गृहिणी होती, सोखा हा महार होता, बघा ना नरहरी हा सोनार होता. हे सगळे एका काळात झाले होते आणि सगळ्या संतांचा अधिकार एकच होता. जो चोखा मेळ्याचा अभंग आहे आणि ज्ञानेश्वरांचा अभंग आहे त्याचा जो अनुभव आहे तो एकच आहे. मुक्ताईने जरी फार सुंदर अभंग लिहिले, जनाई जी अशिक्षित होती, शेळ्या कापताना गळताना तिने जे अभंग रचले ते मुक्ताईच्या योग्यतेचे आहे. त्या काळानंतर अशा संतांच्या लाटा आपल्या देशात येत राहिल्या. अजूनही संत आहेत का? आता तुम्हाला मी 3 शब्द जोड्या सांगतो. आपली पूर्वीच्या काळी ऋषी मुनी होते, नंतरच्या काळात ज्ञानेश्वरांच्या काळात साधू संत होते, आता सत्पुरुष आणि महात्मा आहेत. आता मी तुम्हाला नाव सांगितलं प्रभा बेलसरे, गुरुदेव रानडे किंवा आपले माधवनाथ स्वामी हे पुण्याचे, तर ते अलीकडे आम्ही पाहिलेले सत्पुरुष आहेत. ते संतांसाठी चमत्कार करणार नाही, पण वाल्याचा वाल्मिकी करण्याची क्षमता देखील असते. दारोडा एखादा असेल वगैरे काय करते अनुभव करून तू माझ्याकडे एकाने सांगितलं, बर तुला मी एक उपासना सांगतोय. आता त्याच्या संतांच्या जीवनात काय घडलं ते गोंदवलेकर महाराजांचे अनुभव शिष्य गोंदवलेला त्यांनी घर बांधलं होतं आणि एक दिवस ज्याला होतं त्याच्याकडे काम होतं, दोन्ही साखर एकत्र करायची आणि जी काही हजारो माणसं असतील त्यांना दोन्ही साखर द्यायचं हे त्यांचं काम आहे. एकदा त्यांनी विचार केला, आपण सगळं सोडून गोंदवलेला बायकोनी सुद्धा आपल्याला साथ दिली, आपण आपली पेन्शन वगैरे सगळी करून शिकलाचं स्वतः घर बांधलं कारण आपल्याला परवडणार नव्हतं, आपल्याकडे पैसे नव्हते. मग आता जर इतकं मी गोंदवलेकर महाराजांचं काम आहे तर बाकीच्या देवांचं काय काम आहे? बघा देवाऱ्यात खूप देव होते, आपल्या देवाऱ्यात अनेक देव असतात. ते सांगते ते योग्य आहे का अयोग्य मला सांगायचं नाहीये, पण निष्ठा अशी पाहिजे. मग त्यांनी सांगितलं, अरे तो आलायस ना, हा गणपती हा चांगला आहे, त्यांचे राहतो काय नेतोच करतो, आनंदाने येतो. कारण ते इतके चांगले भक्त होते, ते लोकांना मुहूर्त वगैरे काढून द्यायचे, लोक त्यांना नमस्कार करायचे. ते गोंधळातील त्यावेळेचे आदरणीय व्यक्ती होते. अरे माझ्याकडे हे शंकराचे घेऊन जातोस का? प्रत्येक देव त्यांनी घेऊन टाकला. एक राहिला त्यांचा कुलदेव. तो कुलदेव त्याचा अनेकांचा नसतो. आपल्यापैकी इथे सुद्धा जवळजवळ कोणाचाही तो कुलदेव नसेल, त्याला कसं बाहेर काढायचा? पण कुलदेवाला बाहेर असं नाही आहे. त्यांना हेही माहित होतं की जो राम आहे तो शिवाय, जो शिवाय तीच देवी आहे, जी देवी आहे तोच दत्त आहे आणि जो दत्त आहे तोच स्वामी समर्थ आहे. याची त्याला पूर्ण खात्री होती. पण मला एकच फोकस पाहिजे, लक्ष द्यावं लागतं, केंद्र एकच माझे सद्गुरू, दुसरं कोणी नको. तर एक दिवस एक बाई आली आणि म्हणाली की माझ्या नवऱ्याचं दारूचं व्यसन सोडलं. तो अत्यंत चांगला माणूस आहे, सोन्यासारखा माणूस आहे, चांगला कलाकार आहे, पण व्यसनामुळे तो वाया गेला आणि व्यसनामुळे तो इतका वाया गेला की आता सणावर झालेला आहे. तर म्हणाले बघूया मी प्रयत्न करतो व्यसन सोडायला. त्याला सांग आल्यानंतर दारूची नशा उतरली की अंघोळ कर आणि मला भेटायला. किती रात्रीचे वाजले तरी चालते. हा सगळ्याकडे 8 वाजता आला. म्हणाला बायकोने असं सांगितलं, तुला दारू सोडायचंय का? मला सोडायचंय.
पण सुटत नाही. दारूच्या बाबतीत एक गंभीर वाक्य आहे की पहिल्यांदा दारूला तुम्ही सोडत नाही आणि नंतर दारू तुम्हाला सोडत नाही, म्हणून ती सुटत नाही. सिगरेटच्या बाबतीत, तंबाखूच्या बाबतीत, प्रत्येक व्यसनाच्या बाबतीत तेच आहे. पहिल्यांदा आपण सोडत नाही आणि इतकं सोडत नाही की नंतर ती वस्तू आपल्याला सोडत नाही. मला कसं सोडायचंय पण मी काही करू शकत नाही. ते म्हणाले ठीक आहे, मी तुला एक उपासना सांगतो की कुलदेवाच्या मूर्ती समोर त्यांनी सांगितलं माझ्याकडे कुलदेवाची मूर्ती नाही. तेव्हा तुझा कुलदेव कुठला? खंडोबा, जेजुरीचा खंडोबा. एवढा आनंद झाला. कुलदेव खंडोबाच होता आणि खंडोबाला कसा आपण बाहेर काढायचा म्हणजे चांगली असतरी अर्पण करायचा, चांगल्या असतरी त्याची स्थापना करायची. आणि हा गुरुचा प्रसाद आहे, म्हणून जिथे जिथे ते देव गेले त्याच्या घरात तिथे ते जास्त चांगले पूजले गेले. आणि त्याने सगळं खंडोबा लगेच आलेलं आणि खंडोबा त्याला गेला या देवाची पूजा आणि काळाच्या ओघात त्या मंदिराला उठली. तर या सत्पुरुषांनी, या महात्म्याने, हा साधू नाहीये, हा संत नाहीये, हा ऋषी नाहीये, हा मुनी नाहीये, हा महात्मा आहे, हा सत्पुरुष आहे, सज्जन आहे. त्याने जर चांगल्या हेतूने मला ही मूर्ती दिली आणि तो खंडोबाची पूजा करायला आला, यांना एवढा आनंद झाला की यांच्या देवघरात फक्त महाराज आईसाहेब बाळाजी महाराजांची तो तुला एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आईसाहेब कार्यक्रम होता. तो ते फक्त महाराज देवघरात हे चांगलं आहे का? एका अर्थाने चांगलं आहे. मी ध्यान करतो म्हणजे काय करतो? बाकीच्या सगळ्या गोष्टी मी करतो. आणि तुम्हाला जर मी सांगितलं भिंतीवर समजा मी एक डॉट काढतो आणि तुम्हाला सांगितलं त्या डॉटकडे उभ्या डोळ्याने बघा आणि तुम्ही काय केलेलं आहे ते डोळ्यांसमोर तुम्हाला निरनिराळ्या गोष्टी दिसत आहेत ना. आता उदाहरणार्थ घड्याळाचा एक काटा, त्या काट्याकडे मी लक्ष देणार आहे. घड्याळाचा मला तिकडे बघताना ही भिंत दिसते, ही भिंत दिसते, समोर दिसते, रस्त्यावर जाणारी वाहनं दिसते, तुम्ही सगळे जर दिसताय, चौकाने दिसताय, सगळे दिसतायत ना. दिसणं, बघणं हे डोळ्यांचं काम आहे, पण दृष्टी स्थिर करणं हे बुद्धीचं काम आहे. माझ्या मेंदूने, बुद्धीनं मला सांगितलं कॉन्सन्ट्रेट ऑन दॅट पॉइंट. त्या ह्याच्यावर आणि तुम्ही तिकडेच बघतोय लक्षात. काहीही नाही, मला कुठेही काहीही हालचाल झाली, कुणी कुठे रडलं, कुठेही त्याचा आवाज झाला, गडबड झाली, माझं लक्ष विचलित होणार नाही. बुद्धीनं सांगितलंय त्या पॉइंटवर लक्ष केंद्रित कर. डोळ्याला दिसू दिसले बघा. हे इतकं सोपं आहे, लक्षात ठेवा. पण निदान 21 दिवस केलं पाहिजे. मी बरंच सांगतो 21 दिवस असा गणपतीशी संबंध नाही. कारण गणपतीमध्ये 21 दुर्वा, 21 संकष्टी, 21 मोदक आपण म्हणतो ना, तसं नाही आहे. जगात सगळ्या अनेक हजारो लोकांवर संशोधन केलं. जे सज्जन होते त्यांनी निरनिराळे गुण आपल्या जीवनात आणले. सकाळी लवकर एक दुसऱ्या सिगरेट मला दारू सोडायचे, हे दुसरे वाईट गुण सोडायचं आहे आणि चांगला गुण धरायचा आहे. मग त्यांना विचारलं की तू आठवण साठवा इथून पुढे आता नवीन तुला वाचनाची आवड लावते. मग त्यांनी निर्णय मला 30 दिवस झाले, कोण म्हणलं मला 15 दिवसात माझी सिगरेट सुटली. हे झालं त्या सगळ्याचं त्यांनी ऍव्हरेज काढलं. दॅट वॉज 21 days. आणि हा लॉ आहे 21 days लॉ. कुठला लॉ आहे की कोणतीही गोष्ट मला आत्मसात करायचे, ओळीनं 21 दिवस जर मी ती केली तर 22व्या दिवशी दुर्गुण गेलेला असतो, सद्गुण आलेला असतो. वाईट हॅबिट, सवय गेलेली असते, न्यू हॅबिट फॉर्म झालेली असते. 21 दिवस 21 days कंटिन्युअसली. ब्रेक झाला पुन्हा तिथून कंटिन्युअस 21 days. 21 दिवस हा मंत्र कोणी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रचला आपल्याला माहिती. लक्षात ठेवा, ज्यांनी ही रचना केली श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, एवढी शक्ती होती. सगळ्या जगाने हा मंत्र मान्य केला. श्रीराम जय राम जय जय राम. म्हणजे आपण जय श्रीराम म्हणतो. जय श्रीराम उपासनेचा मंत्र नाही, तो कार्य करताना उत्साह देण्याचा. हर हर महादेव, जय श्रीराम. हा रामायण हनुमान म्हणायचा, तेव्हापासून हा मंत्र आला. पण हा मंत्र आहे तो उपासनेचा मंत्र नाही. उपासनेचे मंत्र तो जय जय रघुवीर समर्थ, हा किंवा श्रीराम जय राम जय जय राम. रघुवीर समर्थ म्हणजे श्रीराम. आपल्याला रघुवीर समर्थ म्हणजे रामदास करतात, वाईट नाही, कारण ते एकच आहे. हे लक्षात घ्या. तुम्ही
देणारा मंत्र आहे, हा वारकऱ्यांचा मंत्र आहे, हा साध्या लोकांचा मंत्र आहे. हा म्हणताना हातपाय दुखले नाही तरी चालतात, चालता चालता म्हटला तरी चालतो, झोपून म्हटला तरी चालतो. तुम्ही आजारी आहात, उठून बसता येत नाही, तुम्ही झोपून घेतला तरी चालतो. गायत्री मंत्र, वेदातले मंत्र यांना शिकते. दत्ताच्या उपासनेचे काही मंत्र ते म्हणताना तुम्ही आंघोळ केली पाहिजे, हे स्वच्छ झालं पाहिजे, सोळं नेसलं पाहिजे असं नाही, पण धूत वस्त्र, धुतलेले कपडे घातले पाहिजे आणि मध्ये वगैरे असतो. पण श्री स्वामी समर्थ रस्त्यात म्हणतात, डोर बेल असतो ना, बेल झाली की श्री स्वामी समर्थ बघा ना, असतो मंत्र. हा सगळीकडे सार्वत्रिक मंत्र झाला, युनिव्हर्सल मंत्र झाला. युनिव्हर्सल म्हणजे ऍक्सेप्टेड बाय ऑल द पीपल फॉर ऑल द टाइम. कुणी रचला मंत्र? श्रीराम जय राम जय राम कुणी रचला मंत्र? ओम नमः शिवाय कुणी रचला? कुणीतरी रचलं ना. त्याच्याबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त केला आहे. डोंट नो दॅट पर्सन, पण हा शक्ती असली पाहिजे. एक माहीत असलेलं उदाहरण तुम्हाला देतो. गणपतीची आरती निरनिराळ्या पद्धतीने लोकांनी केली. काही चांगले कवी आहेत, त्यांनी सुंदर आरती रचली गणपती. आता गणपतीचं ओम म्हणून जे ज्ञानेश्वरीचं वर्णन आहे ती सुद्धा एक प्रकारची आरती आहे. पण आज कुठेही मराठी माणूस, मराठी जाणणारा, आपली महाराष्ट्रीय संस्कृती करणारा गणपतीचा उपासक तो मराठी आरती म्हणायची असेल तर सुखकर्ता हीच म्हणतो. दुसरी पॉप्युलर करायचा लोकांनी प्रयत्न केला. मोठ्या मोठ्या सार्वजनिक गणपतीवर ही आरती म्हणायची यामध्ये लोकांनी मध्ये काढून लावा. ही काय आरती आहे काय? सुख करता दुःख हरता ही जी आरती आहे ना, त्याच्या मध्ये स्वामी समर्थ म्हणजे आपले समर्थ रामदास स्वामी, त्याचं तेज आहे, त्याची उपासना आहे, त्याचं सामर्थ्य आहे, त्याचा त्याग आहे, त्याचं कॅरेक्टर, त्याचं चारित्र्य आहे. म्हणून ही सगळ्यांनी एक्सेप्ट केली. लक्षात ठेवा, आज कुठेही अमेरिकेत सुद्धा गणपतीची आरती सुद्धा करतात लोक का? दुसरी शंकराची आरती, अनेक आरती आहेत शंकराच्या. आपण लवचवल केली तर ब्रह्मांडी मला रामदास स्वामी रचली. त्याच्यामध्ये त्यांचं तपश्चर्या आहे. उगीच कोणी उठला कविता केली ही म्हणा आरती म्हणून कोणी स्वीकारणार हे लक्षात ठेवायचं. स्वामी समर्थ 1858 साली प्रकट झाले. 20 वर्ष अक्कलकोटला राहिले आणि 1878 साली त्यांनी देह ठेवला. देह ठेवताना त्यांनी कोण म्हणतं 3दा, कोण म्हणतं 21 वेळा गीतेच्या 9व्या अध्यायाचा 22वा श्लोक सांगितला. त्याच्यावर आपण थोडा विचार करूया. पण तो भक्तीचा श्लोक आहे. अनन्यास चिंतयन्तो मां ये जना पर्युपासते तेषां नित्यादियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. शेवटचं आपल्याला LIC मुळे पाठ असतं, कारण LIC ते बरं वाक्य योगक्षेमं वहाम्यहम्. अरे पण केव्हा मी तुमचा योगक्षेम करेन? योगक्षेम म्हणजे तुमच्या कुटुंबाची जबाबदारी. तुम्हाला श्रीमंत करणार नाही, पण उपाशी मरून देणार नाही. तुम्ही मंत्र म्हणा, तुम्ही मांडण्यासमोर बघा, तुम्ही मठा करा, तुम्ही उपासना भक्ती करा. मी तुम्हाला उपाशी राहू देणार नाही. एक तुम्हाला भक्तीला सगळं घडलेला आहे. एक अत्यंत विद्वान पंडित ज्यांनी गीतेवरचा आपला अभ्यास सुरू केला. रोज एक श्लोक वाचायचा, त्याचा अर्थावर विचार करायचा आणि चिंतन करत स्नानाला जायचं. जवळ नदी होती, त्या नदीवर आंघोळ केली, स्नान की परत यायचे, पूजा करून आपल्या कामाला लागायचे. असे हे विद्वान पंडित हा श्लोक ज्या दिवशी आला त्या दिवशी त्यांनी अर्थ विचार केला. अनन्यास चिंतयन्तो मां, मला अनन्य भावना, अनन्य म्हणजे दुसरा नाही, फक्त स्वामी समर्थ, फक्त कृष्ण, फक्त राम, फक्त देवी, कुठलाही नाही, फक्त तोच. अनन्यास चिंतयन्तो, चिंतन करा. नुसतं राम राम स्वामी समर्थ नुसतं म्हणू नका. चिंतन करा. स्वामी शब्दाचा अर्थ काय? समर्थ शब्दाचा अर्थ काय? श्री स्वामी समर्थ त्याचा अर्थ काय? 15 अक्षरांचा मंत्र, पंचदशाक्षरी. आपण विचार करूया ना, हा पंचदशाक्षरी मंत्र आहे. या पंचदशाक्षरी मंत्रात चतुर्दशाक्षरी मंत्र आहे, त्रयोदशाक्षरी मंत्र आहे, द्वादशाक्षरी मंत्र आहे, हा पंचाक्षरी मंत्र आहे. नमः शिवाय, ओम नमः शिवाय हा षडाक्षरी मंत्र आहे. आणि त्यातल्या काय मोठा मंत्र 32 अक्षरांचा कुठला आहे? आपण म्हणतो हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण
हे हरे कृष्ण हरे राम गोव्यात सुद्धा त्यांचं वाढतंय. आणि त्यांनी आज हिंदुइझम, हिंदू धर्म, गीता भागवताच्या माध्यमातून जगात एवढा लोकप्रिय केलेला आहे की मी सांगतो स्वामी समर्थांच्या पाया ठेवतो. येत्या 5 वर्षात कित्येक कोटी लोक जगातले हिंदू होणार आहेत. पण ते हिंदू झाल्यावर हिंदू म्हणजे काय, हिंदू संस्कृती म्हणजे काय, हिंदू जीवनशैली म्हणजे काय, त्याला जास्त कळणार आणि त्याप्रमाणे ते वागणार आहे. लक्षात ठेवा, आपण विसरत नाही. आपण हिंदू म्हणजे काय विसरतो, आपण भारतीय म्हणजे काय विसरतो. भारत या शब्दाचा अर्थ आपल्याला कळत नाही. तर आपण भक्ती सांगताना या सगळ्याचा विचार करणार. पण आता अनन्यास चिंतन तो मा म्हणजे मला माझं अनन्य भावानं चिंतन पाहिजे. पुढे ये जना, जी माणसं परी उपासते, परी उपासना म्हणजे काय, सगळीकडे उपासना करतात, सगळीकडे भक्ती कशी शक्य आहे, सगळीकडे आरती कशी शक्य आहे, सगळीकडे प्रदक्षिणा शक्य आहे का. म्हणजे मी साहेबाच्या केबिनमध्ये गेलो आणि त्याच्या खुर्ची होती प्रदक्षिणा करतो, आकलन येतो मला नोकरीवरून. साहेब मला प्रश्न विचारतो, मी आपला श्री स्वामी समर्थ नाहीये. कुठलीही गोष्ट 24 तास मला करता येणार नाहीये सोडून नामस्मरण, नामाचा जपही मला करता येणार नाही. मी इंटरव्ह्यूला गेलो, मला प्रश्न विचारला, मला उत्तर दिलं पाहिजे श्रीराम जय राम जय राम म्हणून काय म्हणाले, पण मनात माझ्या श्रीराम जय राम त्याला स्मरण नसले. म्हणून अनन्यास चिंतयन्तो ये जना पर्युपासते, म्हणजे तुम्ही स्वतःसाठी आणि इतरांसाठी जे जे करता ती उपासना किंवा भक्ती आहे. आपण हा विषय नंतर पुन्हा आणणार आहोत. पण तिसरं काय, तेशा नित्य अभियुक्तांना, ते माझ्याशी चांगल्या पद्धतीने जोडलेले असतात, त्यांचा योगक्षेम चालतो. योगक्षेम या विद्वान पंडितांनी हा ज्यावेळेला अभ्यास केला त्यावेळेला ते म्हणाले भगवान पोहोचले ना, दुसरा कृष्ण नाही, कृष्णाची वरची अवस्था आहे, योगावस्था आहे, त्याला भगवान म्हणतात. तो म्हणे योगक्षेम वहाम्यम, कुणी डोक्यावर पाटली घेऊन आपलं सामान आणतो तसं मी करणार. वहामी कॅरी, काहीतरी चुकलंय मला, देव झाला म्हणून काय वहामी कसं, तो कॅरी कशाला करेल माझ्याकडे, मला तो देईल, मग मी दुकानात जाऊन आणि मला पैसे दे, काहीतरी करेल. वहामी त्याने तांबडं पेन घेतलं आणि वहाम्यम म्हणला. वहाम्यम शब्द फुडला आणि ददाम्यम लिहिला. ददामी म्हणजे देतो, मी तुम्हाला तुमचा योगक्षेम देतो, उदरनिर्वाहाची कुटुंबाची सगळी साधनं पुरवतो. वहाम्यम त्याला खूप आनंद झाला की आपण गीता दुरुस्त केली, आय रेक्टिफाईड गीता. कारण का वहाम्यम काय, ददाम्यम मी तुला देतो, तू म्हणतो ना, पण आनंद झाला. काही नव्हतं, आंघोळीला निघाले तेव्हा बायकोने सांगितलं लवकर या, जरा दूरवर जा, दुसऱ्या गावात जा, पूजा वगैरे सांगून निघा, मुठभर पीठ घेऊन या, ते भाकरी आपण करू आणि अर्धी खाऊ, मी खाऊ, घरात काही नाही. ते म्हणाले लवकर ये. बरोबर, नंतर ते गेले, दारावर टकटक. तिला म्हणते इतक्या लवकर कसे आहे, अजून पोचलेसोनच केलं नाही. एक 10 वर्षाचा मुलगा डोक्यावर कुठली पाठी, त्याच्यावर सगळं तेल, तूप, पीठ, मीठ, मिरच्या, मोळी, हिंग, जिरं सगळं सामान. पण तो म्हणतो स्वतः उचल, मला ती उचलत नाहीये, जरा मदत कर. त्यावेळेला ती मदत करते, त्यावेळेला त्याच्या ह्याच्यावर जखम झाली असते. तुला कुठे लागलं असू दे, हे सगळं सामान तू काढून. ते म्हणते नाही नाही, घरात जे हळद होती ती हळद आणून त्याच्या दरम्यान पूर्वी लावायची, अँटीसेप्टिक म्हणून हळद, ती गेली आत, बाहेर आली तर तो दिसलाच नाही. इकडे शोधते, तिकडे शोधते, तिकडे शोधते, तो गेला. कुठे गेला? आईला नवऱ्यालाच विचारावं की मी तुम्हाला काय सांगितलं की मला संसाराला सामान पाहिजे, घरात कुठलंही सामान नाही, एवढं सामान तुम्ही पाठवलं. पण विचार केला की पाटील 10 वर्षाच्या मुलावर त्याच्या इथे जखम झाली, की रक्त येत होतं. शेवट तुम्हाला मी कुठल्याही मुलाला दिलेलं नाही, मी अंघोळीला गेलो होतो, पण हे कोणी आणलं? म्हणाले त्यांनी काही सांगितलं नाही की पाटील उतरून दिली, हे सगळं सामान आहे,
ददाम्य ते खोल वहाम्यम केलं, डोक्यावरून आणली ना तो कृष्णच होता, तो कृष्णाचा अवतारच होता. असे लोकांच्या माध्यमातून कृष्ण मला काय प्रत्यक्ष येऊन मदत करणार आहे, पण तो तुम्हाला प्रेरणा देईल की आज जाऊन ज्याला जेवायला होतं, माझ्याकडे खरंच काही नसतं जेवायला, त्यावेळेला आपण तो देवा खूप आवडला असता. देव काही असा 4 हातांचा पोचणार नाही माझ्याकडे. देव माणसाच्या माध्यमातून, अगदी जनावरांच्या माध्यमातून, ज्यावेळेला ते खाणी लोक बुडले होते ना आणि पाणी वाढायला लागलं होतं, कार्बन डायऑक्साईड वायू दूषित मरायला लागले होते, त्यावेळेला तुम्हाला आणखीन एक बोल ते म्हणाले नक्की एक बोल नाही, मरायचे असतील तर म्हणजे निदान ज्यावेळेला 60 माणसं आहेत का 65 आहेत, पूर्वी 200 माणसं गेली होती. ते कोण म्हणतात मॅनेजमेंटची माणसं, ते घेऊन त्या हार तर भाषा निर्णय 65 माणसं हृदय म्हणतात, पण हा इंजिनियर आहे तो काही करत नाही. ते उतरलं त्याच्याबरोबर तिथे काय नसतं. ज्यावेळेला तो म्हणतो काय करायचं आय एम हेल्पलेस, तो त्या सगळ्या बायका वगैरे म्हणतात अरे तू आमच्यासाठी भगवान आहे, तू कुछ कर रहा है. नंतर तो हात बोलून सांगतो की या लोकांनी मला आणखीन पुढे काहीतरी करायला बंदी केलेली आहे, म्हणून मी लक्षात ठेवा. त्यावेळेला ते पुत्र ते जे होल असतं की ते जाऊन आत उडतं, त्याला वास येतो, माणसं आहेत त्याला जिवंत माणसाचा वास येतो, आणि नंतर ते इकडे झोपून त्याला जाऊन सांगायला लागतं. आणि त्यावेळेला तो जातो तो आवाज तुम्हाला ऐकू का, मी एक टॉर्च खाली ठेवलेला आहे तर तुम्हाला दिसतोय का, तर कोण ते म्हणलं हो, शब्द ऐकू येत नव्हते, त्या टॉर्च कडे तुम्ही या, याचे शब्द त्यांना ऐकू लागते. आणि मग त्यांनी सगळं केलं, सगळे वाचले, तेही लक्षात ठेवा. मुद्दा काय त्यावेळेला सगळे सांगते तुझ्या रूपात देव आम्हाला पावला, लक्षात ठेवा. देव लोकांच्या माध्यमातून मला मदत करतो, त्याच्यासाठी मी काय केलं, यांच्याशी जोडलं पाहिजे. यांच्या चमत्कारावर आधारित एक सिरियल सध्या टीव्हीवर सुरू आहे, अनेक जण ते बघतात. स्वामी समर्थांचे चमत्कार हे न संपणारे आहे, तर मला जो चमत्कार आहे तो मी सांगतो, त्याच्यावर एक एपिसोड होतो, तो न संपणारी सिरियल आहे. पण हे मदत करता कोणत्या पद्धतीने प्रपंचातली मदत आहे ना, तो आपला विषय नाही. आपण 4 दिवस बघणार आहोत, माझी मुलगी शिकत नाही, माझ्या मुलीचं लग्न जमत नाही, माझ्या मुलीला नोकरी लागत नाही, माझ्या मुलीचं मोठं ऑपरेशन आहे, मुलीचं काय, मुलाचं काय, आजोबांचं काय, काही याच्यासाठी आपण बोलणार नाही. तुम्ही त्यांच्याशी संबंध साधले आणि तुम्ही होऊन घ्या. कोणत्या लोकांना तुम्हाला ते मदत करतील ते तुम्हालाही करणार नाही, मलाही करणार नाही. पण काय मागायचं स्वामींकडे, काय खरं मागायचं, कोणत्याही परिस्थितीचे आनंदात राहायला पाहिजे ते मागायचं. आणि तो 4 दिवस आपला विषय असतो. याच्या चरित्राचे जर तुम्ही प्रसंग बघा, याचं चरित्र असं नाही तर बखर लिहिलेली आहे. बखर म्हणजे काय, जीवनात घडलेले प्रसंग कुणीतरी लिहून ठेवतो. आता तो जर भक्त असेल तो त्याला परमेश्वरच मानणार की नाही, म्हणजे तो इतिहास नाही आहे, पण ते बखर प्रसिद्ध आहे. त्याच्यात कितीतरी प्रसंग आहे, यांनी कितीतरी प्रसंगी लोकांना मदत केलेली आहे. ते उग्रटून धारण करायचे, त्यांच्या जीवनातला एकच प्रसंग सांगतो आणि आपल्या विषयाकडे होतो. आज हे आपण का सांगतोय, आज त्यांची पुण्यतिथी आहे. कितवी पुण्यतिथी शोधून काढा. 1878 साली गेले, 1978 साली 100 वर्ष झाली, त्यानंतर 22 आणि 24 46 146 पुण्यतिथी. हिशेब सोपा केलो, पण हे कॅलेंडर प्रमाणे जगत नाही. लक्षात ठेवा, ते अजूनही आहे. ते म्हणतात हम गया नाही, अब जिंदा आहे, हे त्यांचे शेवटचे शब्द. इथून आम्ही गेलो नाही, इथेच आमची वस्ती, हे कृपानंद वगैरे सारखे स्वामी म्हणतात. ज्यांची भाषा चांगली आहे ते चांगल्या भाषेत बोलतात, ते अशाच भाषेत हम गया नाही, अब जिंदा आहे, अब इधर आहे. मी वटवृक्ष आहे, वटवृक्षाचं मूळ आहे. वटवृक्षाच्या खाली उभे असलेले ते आपल्याला अनेक चित्र आपण पाहतो. गुगलवर तुम्ही पहा, ते गुगलचा उल्लेख करणार आहे, कारण पुस्तकं आपण वाचत नाही. पुस्तकं सध्या अस्पृश्य झालेली आहे. त्या कुठलीही लायब्ररीतली नाही, कुठली घरातली पुस्तकं नाही, मोबाईलवर मात्र सगळं मिळतं. युट्यूब आणि गुगल, आम्ही दोघींना गुगल अंकर म्हणतो, युट्यूबला युट्यूब आणखी म्हणतो. हे आणखी आणि अंतर जर माझ्या खिशात आहे तर मी का उपयोग करायचा नाही. आज सहज देताना म्हटलं स्वामी समर्थांचं नक्की आपण हायलाइट त्याच्या जीवनामध्ये क्लिक केलं तर स्वामी समर्थ आले. आणि तुम्हाला मराठीत पाहिजे, हिंदीत पाहिजे, इंग्लिशमध्ये पाहिजे, तेवढे चॉईसेस आहे. तुमच्याकडे अत्यंत स्मार्ट चांगले फोन असते, आणखी चांगली माहिती आणखी लवकर मिळेल.
वाचायचंच नाही ठरवलं, वाचण्याला दोन अर्थ आहे. वाचणे म्हणजे तुम्ही आणि वाचणे म्हणजे त्या अर्थानं तुम्ही वाचलो त्यांना मेलं. आपल्याला वाचायचंच नाही आहे म्हणजे आपल्याला मरायचंच आहे. आता मी तुम्हाला ज्या उभ्या वाचून दाखवणार आहे तो जिवंतपणीच मेलेला आणि भारीच बघितलं तर समर्थांनी जन हा शब्द वापरलेला आहे. जन गण म्हणजे आपण सर्व त्यांनी खूप सांगितलेलं आहे. आपण त्यांनी दोन गोळ्या दिलेल्या आहेत पण समर्थांचं थोडक्यात चरित्र बघितलं आहे. हे दत्तावतार आहे. पहिला गुरुदेव दत्त, दत्तात्रेय ब्रह्मा विष्णू महेश, गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव, हे तीन दत्त आहेत. तो गुरुदेव बरोबर. त्याच्यानंतर पहिला जो झाला श्रीपाद श्रीवल्लभ, हा दत्तात्रेयांचा पहिला होता. हल्ली गोव्यातून अनेक लोक पीठापूरला जातात हैदराबाद म्हणजे आंध्र प्रदेशात. तिथे श्रीपाद श्रीवल्लभाचं स्थान आहे. त्यांचं मराठीतलं चरित्र उपलब्ध आहे. लोक जातात. श्रीपाद श्रीवल्लभ हा दत्तात्रेयांचा पहिला होता. नृसिंह सरस्वती हा दुसरा होता आणि हा तिसरा होता. हे तिघांचीही जीवन पूर्णपणे नृसिंह सरस्वतीचं चरित्र म्हणजे गुरुचरित्र जे अनेक लोक वाचतात. दत्तात्रेयाची परंपरा चालू आहे. साईबाबा दत्तात्रेयांचे अवतार, शंकर महाराज दत्तात्रेयांचे अवतार. नंतर हे काही दिवस काही महिने राहिले होते माणिक प्रभूंकडे जाऊन माणिक प्रभू दत्ताचे अवतार. ते परंपरा रामाचे अवतार आहे, कृष्णाचे अवतार आहे वगैरे वगैरे. मला सांगायचं काय की आज स्वामी समर्थांचं स्मरण करायचं आहे. आपण सुरुवातीला किती छान जप केला तरी सुद्धा हा जप आपण प्रकट केला आणि सामुदायिक केला. आज घरी गेल्यानंतर निदान 5 मिनिट डोळे मिळून शांतपणे मनात ठेवला. जर मन दुसरीकडे गेलं तर पुन्हा, दुसरीकडे गेलं तर पुन्हा. उद्या मला सांगा तुम्ही कुणीही सांगितलं मी 5 मिनिटं कंटिन्युअसली जप केला, दुसरा विचार मनात न आणला आणि मी मनात मी नमस्कार कधी दिला नाही. 2 मिनिटं तुम्हाला सांगतो डॉल्फिनचा जेवढा स्पॅन ऑफ अटेन्शन और कॉन्सन्ट्रेशन आहे डॉल्फिनचा तेवढा माणसाला पाहिजे. जास्तीत जास्त 20 मिनिटं. कारण 30 मिनिटाची सिरियल, 10 मिनिटात जाहिराती, 20 मिनिटं जास्तीत जास्त मी बघू शकतो. त्याच्यानंतर आपण इथे 1.5 तास बसणार आहोत. 1.5 तास बसणार आहोत, लक्ष देऊन ऐकणार आहोत. म्हणून अशा पद्धतीने आपल्याला बोलावं लागेल. तुम्हाला अनुभव आहे. आणि उद्यापासून 6 आपण जी वेळ दिली ती 6:30 वाजूया. वर्किंग डे सुट्टी आहे पण 6:30 ते 8 1.5 तास आपण सुरुवातीला नामस्मरण करू. आरती शेवटच्या दिवशी करणार आहोत गुरुवार आणि छान गोष्टी ऐकत. भक्ती म्हणजे काय? अगदी मला श्वासाश्वासावर कशी करता येईल, पावलोपावली कशी करता येईल, मी कुठे हात हलवला तो भक्ती कसा हलवलेला असेल हा सुंदर विचार आहे. समर्थ रामदास एक राम परंपरा. रामदास हनुमान आणि राम ही परंपरा चालते. मग गोंधळ करणार ते रामदासांच्या परंपरेतले. प्रत्येकाची परंपरा असते. आता सुद्धा अनेक दत्तावतारी लोक महाराष्ट्रात जगात वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. ते दत्ताची परंपरा चालवतात. त्याच्यात त्यांचा जर काही स्वार्थ नसेल तर ते खरी संत आहे, सत्पुरुष आहे, परंपरा चालवणार आहे. स्वार्थ नको, पैसा नको, प्रसिद्धी नको, छाट छू करून जादू करून हे तुला दिलं ते तुला दिलं ते तुला दिलं काही नको. तो खरा संत आहे. तर ज्या वेळेला विषय कुठला तर ते म्हणाले दासबोध आम्ही रोज वाचतो. दासबोधा त्यांनी लिहिले नवविधा भक्ती दासबोधा. ठीक आहे आपण मांडूया तो विषय होता. पण त्यांनी मला दोन ओव्या दिले. त्या ओव्या म्हणजे पहिला दशक म्हणजे 10 समास, त्यातला पहिला समास म्हणजे दासबोधातला पहिला समास, त्याची 4थी ओवी यावर आपण आज बोलूया. नंतर 8वा दशक, त्यातला 8वा समास, त्यातली 5वी ओवी मी वाचणार आहे. आणि भक्तीचा संपूर्ण दशक आहे 4. पण दुसऱ्या दशकातला 4था समास भक्ती निरूपण म्हणून आहे. तिकडे लोकांचं लक्ष जात नाही. त्याच्यात त्यांनी नरदेवाचं कौतुक केलं. या संपूर्ण सृष्टी या पृथ्वीच्या पाठीवर जर कुठला श्रेष्ठ प्राणी असेल तर तो माणूस. सगळी सृष्टी त्यांनी आपल्या ताब्यात ठेवलेली. आता कुठे कुठे आपली रॉकेट आपण
मिसाईल्स वगैरे दिलेले किंवा निरनिराळ्या प्रकारची चांद्रयान वगैरे आपण म्हणतो, आपल्या सोलर सिस्टमच्या पलीकडे गेलेले आहे आणि ते अजूनही एक्सप्लोरर आहे, ते अजूनही जात राहिलेले आहे. एक्सप्लोरर आहे, व्हॉयेजर आहे, किती आहे तो चालू आहे त्याचा. आता मी बोलतोय यावेळेला अनेक यानांचा प्रवास चालू आहे किंवा अनेक यानांचा प्रवास आपल्याही भारतात प्रवास चंद्रावरती कार्यावरती चालू आहे. एकदम ते नष्ट होत नाही, कार्य चालतं पण प्रवास चालू राहतो, पण ते त्या कक्षेत फिरत राहतात जोपर्यंत मोडून नष्ट होत नाही. तो किती घडतोय अनंत कोटी ब्रह्मांड नायक. आता हे जे त्यांचं चित्र आहे किंवा त्यांच्या हातात एक गोटी जडली आहे, ज्याला आपण कोकणीमध्ये गड्डा म्हणतो, इंग्लिशमध्ये त्याला मार्बल्स म्हणतात, मराठीत त्याला गोटी म्हणतात. आणि आपण खेळतो, गड्ड्यानं खेळतो, मुलं मला माहिती गड्डा त्यांच्या हातात. त्याचा अर्थ काय की तुम्ही जेव्हा अनंत कोटी ब्रह्मांड म्हणता, इट इज लाईक दॅट गड्डो इन माय हँड. त्याचा मोठा नायक तुम्ही आहे. जो नायक आहे तो जी वस्तू केली आहे त्यापेक्षा श्रेष्ठ आहे. कुंभारांनी गणपती केला म्हणून कुंभार गणपतीपेक्षा श्रेष्ठ आहे का? हो, गणपतीच्या मूर्तीपेक्षा श्रेष्ठ आहे, गणपतीपेक्षा श्रेष्ठ नाही. जो अरुण योगीराज ज्यांनी ती रामललाची मूर्ती बनवली, तो दर 4-5 दिवसाच्या अंतराने दर्शनाला जातो आणि प्रत्येक वेळेला बाहेर इंटरव्ह्यू देतो. तो अगदी खरं सांगतो, मी केलेली मूर्ती नाही. ती मूर्ती केलेली रामलला नाही तयार केला. रामलला म्हणजे चाइल्ड राम, बालराम. जसा बालकृष्ण आहे ना तसा बालराम. बाल ते बाल्य, त्याचं लहानपण, लहानपणाचा जो इनोसन्स आणि त्याचे ते डोळे, डोळ्यात झुललेले अश्रू, त्याचे गाल, त्या गालावरचा प्रकाश, हा मी नाहीच निर्माण केला म्हणतो. मी मूर्ती निर्माण केली पत्थरावर. म्हणजे मी कोण आहे? मूर्तिकार आहे, मंत्रकार नाही. मंत्र म्हणून मूर्तीची प्रतिष्ठापना केली, त्या भटांनी केली जाते. पण तरी सुद्धा मूर्तीत रामलला आणला भक्तांनी. किती लोक जातात. परवाचं चित्र सांगतो, मला मी बघून सांगतो की साऊथ आफ्रिकेची टीम, त्यातले 3 क्रिकेट प्लेयर्स, त्यातला एक केशव देव महाराज, हा भारतीय आहे पण आहे आफ्रिकात, इंग्रजी बोलतो वगैरे. तो रडायला, तो रडताना त्याचा फोटो आहे. काय बघतोय मी, रामकृष्ण हे आफ्रिकेत सुद्धा त्याची पूजा करतात, त्याचे ग्रंथ वाचतात, रामनवमी आपण म्हणतो ना अष्टम, कृष्णाने वगैरे साजरे करतात, सगळे सण साजरे करतात. म्हणजे बघितल्यानंतर तो रडायला. दुसरा जॉन्टी रोड्स नावाचा चांगला फिल्डर आहे, फिल्डिंगचा कोच आहे भारताला, त्या इंडिया IPL वगैरे साठी भारतात ते रामललाचं दर्शन घ्यायला गेले होते. तर जॉन्टी रोड्स होतो की हात पहिल्यांदा जोडायला भारतात आल्यावर शिकलो, नमस्ते नमस्ते एवढेच म्हणते. पण इतके माझे हात जोडले गेले, ते किती वेळ जोडलेले होते आणि कुणी माझे हात दूर केले मला कळत नाही. हा कोण? जॉन्टी रोड्स म्हणतो. आता जस्टिन लँगर तो तिथे बसलेला दाखवला, तो म्हणला आय नेव्हर सॅट इन योगा पोस्चर. योगा पोस्चर मध्ये बसतो नाही, पण तिथे आय वॉज इन्स्पायर्ड. आय सॅट इन द कॉर्नर आणि ही पोज घेतली आणि मी बसलो. फोटो आहे, कसला प्रभाव आहे का? ख्रिश्चन आहे, त्याचा साऊथ आफ्रिकेत आहे, त्याचा एक हा हिंदू आहे, केशव महाराज. पण विचार करा तुम्ही, हा जो प्रभाव आहे ना तो आपल्याला इथून मिळवायचा आहे. प्रभाव मिळवायचा आहे. प्रभाव म्हणजे तेज आणि प्रभाव म्हणजे इम्पॅक्ट और इफेक्ट ऑफ दॅट तेज. हा माझ्यावर पाहिजे. बाकी काही विचार करू नका. मला सौंदर्य पाहिजे, मिळेल. सौंदर्य गुणांचं देहाचं सौंदर्य घेऊन आलं आणि ब्युटी पार्लर मध्ये किती दिवस टिकणार आहे तो हेअर डो. पूर्वी असे म्हणून सकाळी आंघोळ करायचे नाही, आंघोळ हेअर डो केला. किती दिवस तुम्ही करणार आहात? एक नटी तुम्हाला तो फार प्रसिद्ध नाही, की जो मोठा हेअर डो केला आणि त्याला इतके पैसे पडले की आता ती झोपताना सुद्धा अशी अलंग झोपायची. त्याला ते करतात एक पाल तिच्या चेहरी, पाली उतरलं तिला चेहरा, पाल विषारी असते, बेली आणि लोकांना कळलं नाही. डॉक्टर म्हणजे की विषप्रयोग झाला त्याच्यावर, की विष घेतलं का? काही नाही. शेवटी आता काही केलं तरी हे करतात ना, शेवटी पोस्टमॉर्टम किंवा केस वगैरे सोडावे करतात. पाल वगैरे पडली, पालीचं घर पण होते, घरटच म्हणतात गोटे आपण म्हणतात, तसला प्रकार असतो.
आई म्हणे बघा की बँकेत जायला पुण्याची गोष्ट आहे. ते वरती उभे राहतात, दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावर आणि 4 मुले येतात. ती डावीकडून दुसरी आहे ना, तिचं काही दिसत नाही. हेल्मेट, त्याच्यावरून डोळे बांधतात सध्या, इथे गॉगल, इकडे ग्लव्स घातलेले, ओव्हरकोट. टोटल तिचं नख सुद्धा मला दिसलं नाही. आणि याला मी पसंत करू किंवा पसंत कर, बघ तुला पसंत होती ना, दिसायला चांगली आहे ना, तर तुला काही दिसले. संध्याकाळी बघते ती अमुक ठिकाणी गेला. संध्याकाळी ब्युटी पार्लर मधून गेली होती, सुंदर, तो मला पसंत आहे. तो त्याचा पुण्याला मित्र आहे, पुणेकर. तो सांगतो की आत्ता जाऊ दे, संध्याकाळी तुला बघते. उद्या सकाळी त्यावेळेला दूध केंद्रावर जाऊन त्या दुधाच्या बाटल्या आणाव्या लागल्या नाही का. दूध केंद्रावर सकाळी गेला होतो, मेकअप सगळा केला, केस सगळे विस्कटले, तो गाऊन वगैरे काहीतरी घातलेला, ते फॅशनेबल ड्रेस वगैरे सगळे आईला म्हणतो नको मला. म्हणजे कल्पना करा की ती जर आधीची सुंदरी जर शूरपणाने जर दुसऱ्याची दिसत असेल, तुम्ही का स्वीकारेल की एकच स्त्री आहे. मग तुम्हाला सौंदर्य शिकणार कुठं देणार आहे? कुठं सौंदर्य मागणार? माझं नाक चांगलं होते, माझा रंग बरा होते, माझी उंची वाढवते, नाही. किती केलं तरी लोकांच्या उपयोगी होते. शेवटच्या श्वासापर्यंत माझा उपयोग समाजाला झाला पाहिजे. मी समाजासाठी जगतो हे सांगणारा संत लावला आणि त्याचा जो आपण वाचणार आहोत त्याच्या भक्ती विषय तो फार सुंदर आहे. त्याच्यात हे सांगतो मी समाजासाठी किती उपयोग करतो, त्यावर मी माणूस म्हणून किती योग्य आहे. मी स्वतःसाठी करतो, तू तुला करतो, मी माझ्या मुलांसाठी करतो, तू तरी तुला पिलांसाठी करते, चिमणी पिलांसाठी करते. ग्रेट, त्याने घर टाकलंय. अरे चिमणी नाही घरचं बांधलं, काय ग्रेट आहे. शेजाऱ्यासाठी मी, शेजाऱ्याच्या मुलाला, माझ्या वावरणीच्या मुलीला. हा, इथे तू कुटुंबाच्या बाहेरचा विचार करायचा, कुटुंबाच्या बाहेरचा समाजाचा विचार करा हे सांगणारा संत रामदास आहे. आणि त्याचा ग्रंथ दासोह आहे, जो आपण वाचतो. त्याने ही पहिली ओळी लिहिलेली आहे. आपल्याला पाठ आहे का, भक्तीचे योगे देव निश्चय पावती मानव ऐसा आहे अभिप्राव इये ग्रंथी. या ग्रंथात दासोहला मी काय सांगितलंय, एका शब्दात जर सांगायचं, एका ओळीत सांगायचं असेल तर भक्तीच्या योगानं देव मानव देव म्हणतो. देवाच्या योग्यतेला तुम्ही पोहोचता. देवाच्या योग्यतेला शिवाजी महाराज नाही पोहोचले. तुम्ही जर गेला शिवाजी महाराजच्या रायगडवर, तिथे शिवाजी महाराजांची मूर्ती, मंदिर, सकाळची आरती, संध्याकाळची आरती, नैवेद्य, हे सगळं देवाचे. हे देवत्वजनावर दिलेलं आहे. तर माझ्यापेक्षा मला जे जमत नाही ते कधी जमवलं. एक साधी गोष्ट बघा, औरंगजेबासारखा अत्यंत क्रूर, दुष्ट, पाथाळी दिल्लीला शिवाजी महाराजांना अटकेत टाकतो आणि तिथून ते सुटून संपूर्ण औरंगजेबाच्या राज्यातून महाराष्ट्रात येतात. शिवाय आपल्या घरावर कसं शक्य आहे? काही ना काहीतरी पाहिजे ना. म्हणून एक वाक्य आहे, परदेशी महिलेचं वाक्य आहे, तिने विचार करून लिहिलेलं आहे. एका काळात 3 अशी माणसं जन्मणं आणि एकाच भागात ते त्या भागाचं महत् भाग्य आहे. भाग कुठला? शिर्डी, अक्कलकोट आणि शेगाव. ही 3 माणसं पहिले आहे. अक्कलकोटचे महाराज, नंतर शेगावचे गजानन महाराज, नंतर आमचे शिर्डीचे साईबाबा. एकाच काळात जगत होते. ते जन्म वगैरे त्याचं काही माहित नाही, पण त्यांनी आज काळ केलं. आज जगात सगळीकडे साईबाबांची मंदिर आहे. गोव्यात साईबाबांच्या मंदिरानंतर जर कोणाची मंदिर असतील तर ती स्वामी समर्थांची आहे. हो, टॅक्सी स्टँडवर सुद्धा स्वामी समर्थांचं मंदिर आहे. त्यावेळी स्वामी समर्थ हे जरा कडक वाटतात. साईबाबा आपल्यातले वाटतात. साईबाबा आपल्याला मित्र वाटतात. साईबाबा आपल्याला हितचिंतक वैद्यशीर वाटतात. हा हिमास्कर वाटतो, हा कडक वाटतो, पण तो नाही आहे. माऊली आहे ना, सद्गुरू माऊली म्हणतो आपण. माऊली म्हणल्यानंतर माऊलीचं हृदय, माऊलीचं मन, माऊलीचं अंतःकरण आणि माऊलीचं वागणं, जे प्रेम आहे ना, ते सगळ्या संतांकडे असतं. एक प्रसंग हा गमतीला सांगतो आणि नंतर आता जी ओळी सांगितली उदाहरण होत्या गोष्टी. एकदा आहे तिथे अक्कलकोटला आहे आणि चीन प्रवासी चीनचे किती कधी हजारो वर्षापूर्वीपासून चीनचे प्रवासी भारतात गेले होते. त्यांनी भारताचा इतिहास लिहिला. तर त्याच्या
सर ते गल्ल्याच्या गल्ल्या पारच्या पार जिथे उघड्यावर हे सगळं चालू होतं. पण त्या काळात 1870 बघा 150 वर्षापूर्वी काय झालं, ते पिंडा मारत होते, किस करत होते, अख्खं मोठे खेडेगाव होते त्यावेळेला. आता सुद्धा काही मोठं शहर नाही आहे. तिथे गेल्यानंतर लोकांना वाटलं, त्यांनी स्वामींना सांगितलं, स्वामी त्याला काहीतरी शिक्षा करा, शिक्षा करा. ते त्यांच्या पद्धतीने वागताय, बरोबर आहे. नाही आमच्या मुलांवर वाईट संस्कार होते त्यावेळेला, सगळं गुप्त 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 असंच गुप्त होतं. अशा वेळेला हे उघड 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 करताय, काहीतरी केलं होते. मी काय करू, तुम्ही गंमत होता. त्यातली जी स्त्री होती ना, तिला पुरुष केलं स्वामी. आता काय झालं, 2 पुरुष काय सांगता इतकी दूर झाले, आश्चर्य वाटायला लागलं. हे काय झालं म्हणे, आमच्या स्वामींनी केलं, तुम्ही जे करत होता ते स्वामींना आवडत नव्हतं, तर आम्ही हे सगळं काही करत नाही. मग आता काय करायचं, स्वामींना शरणला म्हणजे काय करायचं, त्यांना कुठे नमस्कार म्हणजे त्यांच्यासमोर आडवं पडावा, जमिनीवर नाक घासा, डोकं टेका आणि त्यांना म्हणा सॉरी, तुमच्या भाषेत जे काही म्हणायचं ते त्यांना सगळं वाटायला. आणि मग ते म्हणाले, काय म्हणताय तुम्ही, बघा बरं एकमेकांकडे. परत ती स्त्री झाली. हे लक्षात ठेवा, ज्याला पुरुष केलं होतं ते स्त्री, त्यातला चमत्कार सोडा, पण त्यांची लोकांचे प्रश्न सोडवण्याची पद्धत मिळाली असते. त्यांनी काय त्यांनी शिक्षा केली का, त्यांना उघड मारलं असतं त्यांनी, त्याची किती ना किती मारलंय ते लक्षात घ्या. पण त्यांनी ते केलंच नाही, त्यांनी सहज गंमत केली. चला ते करूया. प्रत्येक प्रश्न सोडवण्याची त्यांची पद्धत. आपल्याला वाटतं आपल्याला सोयीस्कर अशा पद्धतीनं त्यांनी करावं. एक भक्त होता देवीचा, आणि त्यांनी सांगितलं, इतकी वर्ष देवी मी तुझी भक्ती करते की ये ना कोणत्या तरी स्वरूपात माझ्याकडे. काय हरकत, रात्री हा दार उघडतो त्यावेळेला वाघीण व्याघ्रेश्वरी आहे ना ती, तिने वाघीण पाठवली, आपली जे वाहन आहे तिचं ते पाठवलं. घाबरला, दार पटकन लावलं, बाहेर गुरगुर दारावरच्या पण काढे काढते. देवी काय पाठवलंस तू, मला पत्नी हवी होती, मला माझी सेवा करणारी स्त्री हवी होती, आणि तू वाघिणी काय पाठवली. त्या वाघिणी ती आहे, तो वाघिणी तू आहे मला पडतं, पण वाघिणी मला संस्कार कसं करू. मग म्हणाली काय हरकत नाही, मागे जाऊन बघ. एक स्त्री होती, सुंदर स्त्री होती, तिच्या बरोबर ही सुंदर स्त्री याच्याबरोबर संस्कार करूया. पण त्यांनी जरा काही केले, ती हात वाघिणी सरकारकडे 4 चौघा त्याला मारायला यायची, कारण त्यांनी वाघिणीची स्त्री केली, तरी स्त्री ती वाघीण मिळालेली नाहीये ना. किती तुम्ही भक्ती केला, शेवटी तो स्त्री आपल्या देवीला शरण जातो, परत नाही. ते तुझं जे रूपणं आहे ना, रूप ते परत नाही. मी ब्रह्मचारी राहील आयुष्यभर. देवी हसली, म्हणाले की तुझ्या जीवनात जे नाही ते मागतोच ते करा. मग अशी सगळी याच्यापेक्षा एक निर्णय गोष्ट तुम्हाला की तो तर ऋषी आहे, काय सांगला, भक्तीच्या जोरावर माणूस देव बनू शकतो. भक्तीचे योगे देव निष्ठे पावती मानव. हा ऋषी माणूसच आहे, आणि तो माणूस देव बनलेला आहे, त्याच्याकडे सगळ्या शक्ती आलेल्या आहेत. एक दिवस तो आपला अर्घ घेऊन होता आहे, सूर्य उगवण्याची वाट होतोय, आणि त्यावेळेला सूर्याचं मंत्र म्हणायचं आणि ते पाणी नदीत सोडायचं. नदीत वाढ इतक्यात एक कावळा एक उंदराचं पिल्लू घेऊन जात असतो, आणि उंदराचं पिल्लू ते सोडण्याची धडपड करत असतो. ज्यावेळेला हा असा पाणी घेत असतो त्यावेळेला ते उंदराचं पिल्लू सुटतं कावळ्याच्या चोचीतून, आणि त्याच्यात पडतं. जिवंत आहे, ते जिवंत आहे, दया वरती बघतो तर कावळा पुन्हा जवळचे झाडा असतो. तो काय करतो की आपला कमंडलू रिकामा करतो, कारण पाण्यामध्ये मरतो. कमंडलू आपला रिकामा करतो, त्यात ते उंदराचं पिल्लू करतो, कारण झाकण करतो, आणि बायकोला सांगतो, बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय. त्यांना मूल नव्हतं, त्यांना अपत्य पाहिजे होतं. तर काय आणलंय, तुला पाहिजे होतं ना मुलगा किंवा मुलगी, बघ मी कोण आहे. तू उघडू शकते बरोबर उंदीर आणलंय, नाही म्हणाले निश्चय पावते मानव, मी देव झालेलो आहे. बघ आता हा उंदीर असेल तर त्यातून सुंदर पुत्र निर्माण आहे, आणि उंदरी असेल तर सुंदर पुत्री निर्माण होईल, आणि एक सुंदर मुलगी त्याच्या समोर आली, तिला आनंद झाला. हे ठीक आहे, हे मुलगी ठीक आहे. म्हणजे तुम्हाला जे माहिती आहे ते सगळं या मुलीला शिकवा. मुलीशी
वर्षाची झाली त्यावेळेला ती बायको म्हणते आपली मुलगी एवढी तेजस्वी आहे की तिला तिच्यापेक्षा जास्त तेजस्वी नवरा पाहिजे. हे सूर्याला सांगतात तुझ्या इतका तेजस्वी कोणी नाही. सूर्य विचार करतो आणि लक्षात येतं की ही मूळची उंदरी आहे, जरी सुंदरी आहे ती मुळातली उंदरी आहे. सूर्य नाही कसं म्हणणार, ऋषी आहे. तो म्हणतो की एक लक्षात ठेव, माझ्यासमोर ढग आला ना तर मी दिसत नाही, माझ्यापेक्षा ढग पॉवरफुल आहे, त्याच्याशी लग्न करायचं. ढग सुद्धा विचार करतो कारण मुळातली उंदरी आहे की कशाला लग्न करायचं त्याची. ढग म्हणला माझ्यापेक्षा वारा ते प्रभावी आहे, मला बघून ते इकडून तिकडे वाऱ्याला विचारलं याच्याशी लग्न करायचं. वाऱ्याने डोळे बघितलं ही उंदरी आहे, काय लग्न करायचं नाही कसं म्हणायचं दुसरा. वारा म्हणाला मी किती वेगळा धावलो तरी डोंगर आहे, पर्वताला मी काढतो, माझ्यापेक्षा पर्वत श्रेष्ठ आहे, पर्वताची पर्वताने बघितलं विचार पर्वत त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. उंदीर पर्वतात आपण म्हणतो ना मुलाब करतो, बीड करतो, त्याच्यात राहतो. पर्वत ठीक राहिली आपल्या ह्याच्यासाठी. आणि ज्या वेळेला त्यांनी सांगितलं की पर्वत तुला चालेल का, तर ते म्हणजे पर्वतापेक्षा कोण आहे का प्रभावी. पर्वताला ऋषी विचारतात, ते म्हणतात माझ्यापेक्षा प्रभावी उंदीर करतो, मला काय करतो बीड पडतो इकडून तिकडे थ्रू ऑल थ्रू. त्यावेळेला मग तो तिला विचारतो उंदीर तुला नवरा म्हणून चालेल का, ती इतकी सुंदर लागली योच गाजलो मनाचा आहे, हाच नवरा मला पाहिजे. मग त्याने परत निश्चय प्रवृत्ती मानव देव झाल्या, परत आपली दैवी शक्ती वापरून तिला उंदरी केली. कुठे गेले मुद्दा काय आहे की काय मागायचं देवाकडे. आहे ते ठीक आहे, आहे त्यात आनंदी ठेव, आहे त्यात दुसऱ्याच्या उपयोगी पडेल असं काहीतरी कर, हे जमलं पाहिजे ना. आणि याच्यासाठी भक्ती आहे. भक्ती ही फक्त टाळ आणि टाळ्या वाजवण्यासाठी नाही, भजन आणि आरती म्हणण्यासाठी नाही, गणपती बाप्पा मोरया म्हणण्यासाठी नाही, मनोळी वगैरे काही कशासाठी भक्ती नाही. ही भक्ती व्यक्त करण्याची साधन आहे. त्याच्यासाठी उत्सव निर्माण केले, त्याच्यासाठी देवाच्या मूर्ती किंवा यांची चित्र हे निर्माण झालं. भक्ती कशी, भक्ती फार सुंदर आहे. भक्तीची गोष्ट सुरुवातीला भागवत आहे हे लक्षात ठेवून आपण या ओळीवर विचार करणार. भक्तीचे योगे देव निश्चय पावती मानव, मानव देव होतो. आम्ही म्हणजे काय झालं, आता मानव देवापेक्षा मोठा व्हायला लागलाय. जे देवानी केलं ते सगळं मानव करायला लागले. आणि आता फक्त तुम्हाला सांगतो, मराठी शब्द अवघड वाटेल, कृत्रिम बुद्धिमत्ता, त्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतात. मानव जाती होतं अगदी आता सोडून झालेले आव्हान, प्रचंड आव्हान आहे लक्षात. त्याच्यात खूप प्लस पॉइंट्स आहेत आणि बरेच मायनस पॉइंट्स आहेत. आपलं जीवन अत्यंत सुंदर, सोपं, सुखद, सुखी करणार आहे. पण त्याचबरोबर कुठल्या स्वरूपात ते आपल्या समोर प्रकट होईल, पण आपलं संपूर्ण जीवन उद्ध्वस्त करेल, सगळ्या जगाचा सुद्धा नाश करू शकेल, इतकी शक्ती द्यायला. पूर्वीचे जे असुर होते, तुम्हाला असुर माहिती आहे, भस्मासूर. मग आपलं काम काय या बाबतीत ते तुम्हाला लक्षात ठेवा. भस्मासूर हा भस्मासूर नाही आहे, त्याचं नाव दुसरं आहे. शंकराचा भक्त आहे. शंकराची भक्ती करण्यासाठी कैलास भक्तीचं उदाहरण आहे. हे लक्षात ठेवा गोष्ट. इतका शंकराची पूजा करतो, उपासना करतो. शंकराला काय पाहिजे असतं, सीता भस्म लेखन. म्हणजे शंकर हा दुसऱ्याच्यासाठी चंदन लावत नाही. चंदन कोण लावतो, ब्रह्मदेव. विष्णू लावतो कस्तुरी. त्या विष्णूचं सगळं वैभव आहे. हा सीतेचं भस्म लावतो. आजूबाजूच्या भागात कोणी मरत नाही, सीता भस्म कसं मिळणार. त्यावेळेला हा त्याला शरण जातो. मी तुझी भक्ती केलेली आहे, इतकी वर्ष भक्ती केलेली आहे, तर तू काय कर, मला असा वर दे, मी त्याच्या डोक्यावर हात ठेवेन, त्याचं भस्म होईल. आणि ते भस्म मी तुला आणून देईन. घोड्या शेतकऱ्यांनी कथा असतोच म्हणतो, पण तो देव आहे ना, तो एक लक्षात. 3 प्रकारच्या लोकांना तू मान. एक म्हणजे ज्याला स्वतःला जीवन नको झालं, असा देव झालेले असतात बघा, नको जीवन देवा नको रे बाबा असे जे म्हणतात ना, त्यांच्या डोक्यावर हात ठेवून मार, त्यांना त्याच्या वेदनेतून तू सोडव पहिला.
मे महिन्यात अमेरिका प्रयोग करते अणूचा स्फोट आणि तो स्फोट झाल्यानंतर तो नर्वस होतो. सगळेजण म्हणतात अरे यशस्वी झालाय तू, इतिहासातला पहिला तुला नोबेल प्राइज मिळेल, तू दुःखी का झाला? तो प्रचंड शक्ती, अणुची शक्ती म्हणजे प्रकाश, अणुची शक्ती म्हणजे हीट आणि अणुची शक्ती म्हणजे ज्याला आपण रेडिएशन म्हणतो, न्यूक्लिअर रेडिएशन, जे अत्यंत निरनिराळ्या प्रकारचे कॅन्सरस डिसीजेस निर्माण. 1945 1945 ला बॉम्ब टाकला, त्यावेळेला जे मेले ते सुटले ते भाग्यवान. आणि त्यावेळेला जर 5 वर्षाचं पोट असेल आणि त्याला स्किनचा डिसीज झालेला असेल, आज ते पोट 45 55 त्याच्यानंतर आज ते 70 75 वर्षाचं पोट आहे. जे मरलं त्यावेळेला जपानमध्ये लिहिलं जातं की हिरोशिमावर बॉम्ब टाकून मेलेल्या माणसाची संख्या आणखी एकाने वाढली. जीवन आहे जनरेशन ऑफ द डॅम नावाचा सिनेमा होता, काही वर्षापूर्वी. डॅम म्हणजे ह्यांना शाप होणार, शापित पिढी. शापित पिढी ही पिढी जे लोक जिथे बॉम्ब टाकले आणि 2 प्रॉस्परस शहर हिरोशिमा आणि नागासाकी जपानची आर्थिक सत्तावर गेले, ही भ्रष्ट केली, नष्ट केली. तिथे जे होता ते चित्र मला अजून आठवतो. आम्ही कॉलेजमध्ये असताना सिनेमा चित्र असं एका मुलाचं होतं, त्याच्या चेहऱ्यावर भाव नाही, त्याचं तोंड त्याला भेटता येत नाही, त्याचे डोळे काय उघडे राहतात, कुठलाही मसल चेहऱ्याचा हालत नाही. जनरेशन म्हणजे पिढी ऑफ द डॅम म्हणजे शापित. त्याने काय पाप केलं होतं, परिणाम शाप भोगावा लागला. ही गोष्ट तिकडची असेल असं वाटते. 15 वर्षापूर्वी आंध्र प्रदेशात वादळामुळे घरातील भक्तीचं आणि आपल्या गुरुचं स्थान आपल्या जीवनात कुठलं असतं, घराचे पत्रे उडल्यानंतर चालत होते लोक त्यांच्या मानात कापल्या गेल्या आणि रक्ताची काढणी झाली. त्यांचे आई वडील वगैरे होते, त्यांच्याबरोबर लहान मुलगा होता. आई वडिलांचं किंवा आईचं वगैरे डोकं उडलेलं ज्या मुलाने बघितलं आणि ते रक्ताचं काढायचं बघितलं, त्या मुलाची त्या वेळेनंतर आजपर्यंत तुम्ही घट्ट डोळे बंद केले तरी पुन्हा उघडतो आणि आप उघडलाय, खाल्लं वगैरे तरी त्याला चावता येत नाही, कारण तो बंद करू शकत. याला आता नाव दिलेलं PTSD, पोस्ट ट्रॉमा, म्हणजे स्ट्रेस डिसऑर्डर. हा डिसीज नाहीये, कुठलाही धक्का बसला, सुनामी आली अशी मानलेली तयार होता. आपण तसे होऊ का? होऊ. जर भक्ती केली नाही तर नुसती शक्ती काही उपयोगाची नाहीये, नुसती मुक्ती काही उपयोगाची नाही. पाया भक्ती पाहिजे आणि याचा आदर्श म्हणजे हनुमान. हनुमान भक्ती, हनुमान शक्ती, हनुमान युक्ती आणि हनुमान मुक्ती. या 4 गोष्टी एकत्र ठेवल्या की हनुमान बनतो. भक्ती पाहिजे, युक्ती पाहिजे, शक्ती पाहिजे, मुक्ती पाहिजे. हनुमान रामापेक्षा बलवान हनुमान. आणि आज अयोध्येला तुम्ही जर गेला तर अयोध्येचा मालक कोण आहे? आपण जसं सिरियस गोष्ट म्हणतो ना, भोगेश्वर वगैरे, अयोध्येचा कोण आहे? हनुमान आहे. हनुमान गडी, तिथे हनुमानाचं मंदिर आहे. त्याचं दर्शन घेतल्याशिवाय रामललाचं किंवा रामाचं दर्शन घेण्याचा अधिकारच नाही तुम्हाला. राम ज्या वेळेला गेला, रामायणाचा शेवट नंतर आता की तरी सगळ्यांनी राम आणि लक्ष्मण गेला, भरत शत्रुघ्न त्या माता सगळ्यांनी शरयू नदी आहे, त्या शरयू नदी आत विसर्जन केलं तर ते चालत राहिले कुठे गेले काही कळलं. रामाच्या जीवनाचा शेवट आहे. त्यावेळेला सगळ्यांच्या लेखक हनुमंताला बोलून असत. आता आमच्या याच्यातलं कोणीही राहणार नाहीये. ते लवकुश वगैरे होते, त्यांना राज्य वाटून दिली, भारताचे 8 भाग केले, प्रत्येक भावाला 2-2 मुलं होती आणि 2-2 मुलं 8 मुलं. लव आणि कुशाला गोवा आणि हा कोकणचा प्रांत दिला. त्याचं एक उदाहरण म्हणजे लोटली म्हणजे लवस्थळी आहे आणि कुठाळी म्हणजे कुशस्थळी आहे. दोघा भावांच्या त्या नदीच्या काठावर राजधानीच्या अवतारा कुठाळी आणि लोटली आहे. आपण म्हणतो त्याला. आणि मुख्य म्हणजे त्या नदीला त्यावेळेला अघत नाशिनी गौतमी, आता त्याला ज्वारी म्हणतो. अघ म्हणजे पाप नष्ट करणारी नदी. ते गोव्याचा इतिहास आहे आणि आपण गोव्याचा इतिहास म्हणून दाखवतो काय, कॅदिओज दाखवतो, कॅबरेज दाखवतो, 5 स्टार हॉटेल्स दाखवतो, बीचवर कपडे असो नसो पडलेले स्त्री पुरुष दाखवतो आणि या आमच्या ती
देवाची प्रतिमा आहे. ती प्रतिमा आपल्याला बदलायची आहे. आणि मुख्य म्हणजे एक आपण इथे आता आलेलो त्याला सत्समागम सत्संग ते श्रद्धेला आहे. एकत्र येतो तो गुरुवारी एकत्र येतो आणि गुरुवारी एकत्र आल्यानंतर आपण त्याला सत्संग म्हणतो, सत्समागम म्हणतो. सत म्हणजे संत. आपण संत नाही आहोत पण आपण संतांचे भक्त आपण साधक आहोत. आणि आपलं एकंदर लक्षात ठेवा, एकत्रीकरण आवश्यक आहे. मगाशी मी तुम्हाला भस्मासुराची गोष्ट करतो आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही भस्मासुर तो तुमचा नोकर असेल तर तुमची सेवा करेल, तो तुमचा मालक बनेल, तुमचं जीवन दुःखाने भरून जाईल. आणि आपलं नाही, आपलं जीवन बरंच संपलंय. आपल्या मुलांचं तेही अर्धवट संपलंय. नातवांचं जीवन, नातवावर जर तुमचं जास्त प्रेम असेल तर त्याच्यासाठी भक्ती करा, त्याच्यासाठी इकडे या, त्याच्यासाठी गुरुवारी इकडे जाऊन या, त्याच्यासाठी आपल्याला कुठले ना कुठले काही स्वामी आपल्याला लागते. त्या स्वामींना आपण शरण जाऊया. त्याने लक्षात ठेवा. You may come and sit here, sir. It's right, so please come because you represent them. So लक्षात घ्या, ज्या वेळेला तो भस्मासुर भक्त होता त्यावेळेला त्यांनी शंकराची भक्ती केली. रोज एका अशा माणसाला मारत होता की इतरांना तो नकोसा झाला होता, त्याला स्वतःचं जीवन नकोस झालं होतं आणि हा जगला असता तर सगळ्या जगाला संकट राहिला असता. तो वर गेला. मग हा एकच रोज मारायचा माणूस एवढं सांगितलं. आणि तो हिमालयावर हिमालयावर खूप माणूस आहे, नंदी वगैरे हिमालयात खाली आला. तिथे हरिद्वारला लोक अंघोळ करत होते संगमा. तो तिथे गेला. एका माणसाने डोक्यावर हात ठेवला, तिथे राख झाली. सगळ्या माणसाने ते बघितलं. ती राख त्याने उचलली, शंकराला आणून दिली. कारण त्याला ते आवश्यक होते भस्म वगैरे. दुसऱ्या दिवशी गेला. लोकांनी बघितलं की हा ज्याच्या डोक्यावर हात ठेवतो त्याचं भस्म होतं, म्हणून आला रे आला भस्मासुर. म्हणून गावच्या गाव रिकवरी व्हायला लागली, राज्याच्या राज्य रिकवरी व्हायला लागली. आणि हा त्या राज्याचा राजा झाला ना, जो शंकराचा भक्त होता. सगळेजण भस्मासुर असा हात झाला, सगळेजण पळायला लागले जीवाच्या भयाने. सगळी राज्य मुक्त व्हायला लागली, रिकामी राजा झाला. आता तो म्हणतो शंकराला एकदा जाऊन भेटला. आता तो अहंकारी झालाय, त्याला गर्व झालाय, इगो. आणि अशा वेळेला तो काय म्हणतो शंकराकडे जातो. शंकराकडे गेल्यानंतर दोनच त्याला पार्वती दिसते. पार्वती म्हणल्यानंतर आपला रोज काय लक्षात ठेवा, होईल गेलं आपण इथे येतो, उपासना करतो. उपासना कशासाठी करायची? जगाचं कल्याण व्हावं म्हणून, गोव्याचं कल्याण व्हावं म्हणून, आपल्या परिसराचं कल्याण व्हावं म्हणून, आपल्या घराचं कल्याण व्हावं म्हणून, आणि माझं कल्याण व्हावं. हे बघा, जगापासून सुरुवात करा आणि स्वतःकडे घ्या, त्याला भक्ती म्हणली आहे. स्वतःपासून दुसरीकडे त्याला दुर्योधन म्हणतात आणि दुसरीकडून स्वतःकडे त्याला युधिष्ठिर म्हणतात. युधिष्ठिर इज रोल मॉडेल फॉर टुडेज अँड टुमॉरोज वर्ल्ड. आणि दुर्योधन इज नॉट द रोल मॉडेल. आज पाश्चात्य देश आपल्याला वाटतात की दादागिरी करतात. दुर्योधनाने केली होती ना वीर भोग्या वसुंधरा. आज अमेरिकेच्या वगैरे प्रेसिडेंटची हीच भाषा असते की वी आर माइटी, वी कॅन रूल द वर्ल्ड. एक वाक्य त्याच्या एका प्रेसिडेंटचं तुम्हाला सांगतो, आवर प्लेस कॅन रीच सच अ हाईट फ्रॉम देअर दे कॅन बॉम्ब एनी कंट्री और एनी प्लेस इन द वर्ल्ड. तुमच्या अँटी एअरक्राफ्ट गन उचलत नाही. इतक्या उंच कधी झालं नाही. हा दुर्योधन आहे, हा मोक्ष आहे, हा असुर आहे, हा राक्षस आहे. ते विचार करा. आपण काय करायचं? आपण असे कव्हर तयार करायचं की ज्यामुळे मी माझं कुटुंब, मी जिथे काम करतो ती संस्था, माझं राज्य गोवा, इथे जास्तीत जास्त संरक्षण होईल अशा इल फोर्सेस, जे वाईट आहेत समाजात फोर्सेस, इव्हल फोर्सेस, त्यांच्यापासून रक्षण. आणि हे काम आपण नकलत करणार आहोत. आपण फक्त भक्त बनायचं आणि भक्ती करत राहायचं. डिव्होशन अँड डिव्होटी. मग भस्मासुराचं काय झालं? आल्यानंतर त्यांनी दुरून बघितलं पार्वतीला. पार्वतीला खूप सुंदर वाटली. शंकराला म्हणतो पार्वती मला पाहिजे. भक्त असताना काय म्हणतात? शंकरा तू मला पिता आणि पार्वती तू माझी माता. आता त्याच्याकडे सत्ता आली, संपत्ती आली. आता पार्वतीची माता होती की मला दासी पत्नी म्हणून पाहिजे. त्यावेळेला
की वर देताना आय हॅव नॉट एक्सक्लुडेड माय सेल्फ. आणि मग शंकर पळायला लागला, पार्वतीला म्हणतो वर. पार्वतीने त्यांनी असं प्रश्न केला, मी आणि पार्वती सोडून ज्यांच्या डोक्यावर तो हात ठेवले त्याचे राम नाही आहे. दोघं जण पळायला लागले. आता करायचं काय? अशा वेळेला तिसरा येतो, भक्ती सगळ्यांची करायची. विष्णू म्हणतो हा पार्वतीच्या मागे लागलाय, कारण त्याला पार्वती सुंदर दिसते. मी स्त्रीचं रूप घेते म्हणून विष्णू मोहिनीचं रूप घेते. हिमालयात उतरते, त्याला न दिसता सुंदर असते. आणि तिचं जे हास्य आहे ना, अ स्माइल गेट्स एको फ्रॉम डिफरंट समिट्स ऑफ द हिमालय. तिकडे तिकडे एवढं सुंदर हास्य आहे, त्याला थोडासा ध्वनी आहे, सायलेंट नाही आहे. पण तो ध्वनी ते केल्यानंतर तो इकडे तिकडे बघतो, विचार करतो. जिचं हास्य इतकं सुंदर आहे, तिचे पोट किती सुंदर असते, म्हणजे जरा जोरात असते. तिचे ओठ सुंदर असते, तिचा चेहरा किती सुंदर असते. मग तिच्या पायात पैंजण असतात, नुपूर म्हणतात. ते नुपुराचा आवाज किती रिदमिक तुझा आवाज आहे. ती नृत्य चांगली नर्तिका असली पाहिजे. तिच्या पावलांचा आवाजाला फुटस्टेप म्हणतात. इतका लयीत आहे, सच अ ब्युटिफुल रिदम. जाऊ दे पार्वती, ही कोण सुंदरी आहे, तिच्या मागे लागतो. आणि नंतर काय इकडे तिकडे धावते एका पठारावर, ऑन प्लेन प्लॅटो येते. आणि तुम्हाला का पाठवतो? आय वॉन्ट यू एज माय वाईफ, सर्व मी. तेव्हा ती म्हणते मी सुद्धा नवऱ्याच्या शोधात राहते. आय हॅव ऑल्सो कमिंग सर्च ऑफ अ हस्बंड. पण माझे अट आहे, मी सुंदर नर्तिका आहे. आय एम एन एक्सपर्ट डान्सर. यू हॅव टू डान्स विथ मी. आणि ज्युएल मध्ये करूया ना, ज्युएल आपण म्हणतो ना कॉम्पिटिशन. जो हरे तर तू हरला तर माझा डान्स, आणि मी जर हरले तर तुझी डान्स. हा शंकराचा विषय आहे. शंकर नटराज आहे. शंकरापासून नृत्य सुरू झालेलं आहे. शंकर दोन प्रकारचं तांडव करतो, आनंद तांडव, शांत जगाचं कल्याण करायला, आणि उग्र तांडव जगाचा नाश करायला. दोन्ही प्रकारची नृत्य. हा तुम्ही शंकराचा भक्त आहे, मी चांगला नृत्य करतो. ती नाचते हा नसतो, ती नाचते हा नसतो, ते असं करते तो तसं करतो, ते असं करते तसं करतो. आणि करता करता ते हात स्वतःच्या डोक्यावर ठेवते, काही मूर्ख ठेवतो, राहतो ना. त्याने स्वतःला एक्सक्लूड कुठे केले असतात. त्यांनी वर मागलं ना, मी सोडून सगळ्याची राख व्हावी नाही. ज्याच्या डोक्यावर मी हात ठेवली आणि हा तिला नाचता नाचता त्याचं भान करवतं, स्वतःच्या डोक्यावर ठेवतो, राख होते, रिड्यूस टू ऍशेस. जगावरचं संकट. आपण हे मोहिनीचं काम केलं. आपण विष्णूचे भक्त आहोत, आपण शंकराचे भक्त आहोत. आणि आपल्याला कोणीही तरी लक्षात ठेवा, आपण ज्याला म्हणतो ना प्रॉफिट्स ऑफ ऑल द रिलिजन्स, लेट इट बी मोहम्मद ऑर रिलीजन. आपल्याला सगळे आपण अनेक देव, अनेक अवतार नामणारे लोक. आणि ही खरी सध्या सनातन शब्द वापरतात. तर सनातन तेवढा वर आहे. कृण्वन्तो विश्वम आर्यम वसुधैव कुटुंबकम. देयर आर टू स्लोगन्स. लेट द होल वर्ल्ड बी वन फॅमिली. लक्षात ठेवा, ही आपली स्लोगन आहे. आणि कृण्वन्तो विश्वम आर्यम, लेट द होल वर्ल्ड बी सिव्हिलाइज्ड अँड कल्चर. आणि काय मागायचं? आपण आपल्यासाठी काहीच मागत नाही. आपली प्रार्थना शेवटी आपण म्हणतो, सर्वे इंद्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया. या जगातले सर्व माणसच नव्हे तर पशु पक्षी, इन्सेक्ट्स, कीट. आणि तुम्हाला खरंच सांगतो, विष्णूचा उपासक कोरोना नावाचा जो विषाणू असतो तो त्याची उपासना करेल, भक्ती करेल, आणि नंतर त्याला ठार मारेल. हे लक्षात ठेवा. आपण व्हॅक्सिन निर्माण केलं. व्हॅक्सिन निर्माण करताना ते लोक आपलं चंद्रावर गेलं यान, मंगळावर गेलं यान. आपण म्हटलो ना मार्स मिशन, ते कुंकू लावून येत होते, बायका गंध लावून येत होते, भस्माचे पट्टे लावून येत होते. देवळात जाऊन तिरुपतीच्या बालाजीला त्यांनी नवस केला होता की आमचं यान मंगळावर जाते, मिशन मार्स. सगळे लोक म्हणाले किती अंधश्रद्धे, दे आर सुपरस्टिशन, दे वर सायंटिस्ट. एक लक्षात ठेवू तुम्हाला, तुम्ही मार्स मिशन, मिशन मार्स, मंगलयान नावाचा सिनेमा बघा गुगलवर, तुम्हाला बघायला मिळेल. त्याच्यात चंद्रावर जाण्या इतकं इंधन आम्ही तुम्हाला देऊ. मंगळ हे जेलसी आहे, ते सायंटिस्ट मध्ये काही जेलसी नाही आहे. चंद्र किती साधारणतः काही लाख किलोमीटर,
मंगळ होईल काही कोटी किलोमीटर आहे. मंगळावर जायला काही महिने लागतात. चंद्रावर आपण 2 दिवसात 3 दिवसात पोहोचू शकतो. विचार करा तुम्ही, चंद्रावर जाण्याचं फ्युएल तुम्हाला देऊ, मंगळावर जायचं असेल तर काय. आम्ही सांगितलं ही देवीला प्रार्थना करते, देवी तुला शक्य काय नाही, यू आर द गॉडेस ऑफ द अर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड, नॉट अर्थ, यू आर द गॉडेस दॅट शक्ती ऑफ द युनिवर्स. गिव्ह मी सम आयडिया, अशी एक आयडिया दे लक्षात ठेव, ज्यामुळे चंद्रावरचं फ्युएल आम्हाला मंगळावर जायला पुरेल. आणि मग देवीला प्रार्थना केली, नारळ फोडलाय, एक नारळ घेऊन ते आले, मंगळावर गेले. काय करून फोडायचा? लॅबोरेटरीत नारळ फोडायचं नाही कोणी सांगितलं, लॅबोरेटरीत प्रार्थना करायची नाही कोणी सांगितलं. दीज वर रॉंग नोशन imposed upon us for first about 60 years after independence. खरंच तुम्हाला सांगतो, now we are getting liberated. And liberated now, don't think of politics, don't think of education, don't think of economics. This is bhakti, pure bhakti. आणि भक्तीची जी शक्ती आहे ना, ती जगाचं कल्याण करणारी शक्ती आहे. भक्ती आणि शक्ती एकत्र राहू शकत नाही, लक्षात ठेवा. शक्ती म्हणजे भाषेमध्ये इम्पोज आणि भक्ती म्हणजे भाषेमध्ये एक्सप्रेस. मला कसं आतला माझा भाव प्रेम आहे ना, ते मी बाहेर व्यक्त करतो. झालं त्यापुढे नाटक. इकडे त्या बाईने देवीची प्रार्थना केली, देवीला नारळ फोडला आणि म्हणते काय, गिव्ह मी अन आयडिया. आय एम अ सायंटिस्ट. तुला माहित आहे ना, तुझ्याचमुळे मी सायंटिस्ट झालेला आहे. व्हाय डोंट यू गिव्ह क्रेडिट टू गॉड अँड गॉड ऑफ सेन्स? व्हाय शुडंट वी गिव्ह? मी म्हणजे काय ग्रेट आहे काय? हे सगळं जग निर्माण झालं, त्याला कोणीतरी करता असलं पाहिजे ना. कोणीतरी नायक, कोणीतरी डुअर, कोणीतरी ऍक्टर, कोणीतरी परफॉर्मर, कोणीतरी मेकर, कोणीतरी क्रिएटर असला पाहिजे ना. साधं गोष्ट आहे. नंतर तुम्हाला एक गोष्ट नंतर लक्षात घे, ज्या वेळेला ती इतक्या सांगते की पाहुणे येणार आहे, नवरा सांगतो पाहुणे येणार आहे, काहीतरी करा, ती म्हणते पुरी करूया. आणि महत्वाची माणसं येणार असतील ना, त्यावेळेला आपला गॅस संपतो. मग मागच्या गॅस गेट्स ओव्हर व्हेन इम्पॉर्टंट पीपल कम. Better you came after this started. I am important because now this starting only. So why not nervous? आपण सांगायचं स्वतःला, महत्वाची माणसं आली की आपल्या घरातल्या सिस्टम्स ते गो ऑन स्ट्राईक. आता इलेक्ट्रिसिटी येत नाही, पाणी येत नाही, काय करायचं? पण जो भक्त आहे ना, तो ह्यातूनही मार्ग आहे, हे लक्षात ठेवा. तर झालं तसं, तिचा गॅस संपला, थोड्या तर तिने लाटून ठेवलेले आहे, त्यात तर पाहिजे. लक्षात आलं की गॅस संपला, बघितलं तर काही फ्लेम नाहीये, बट ते ऑइल इज हॉट. त्या उरलेल्या 10-15 पुऱ्या ती त्या गरम तेलात काढते ना. शी गॉट द आयडिया. दुसऱ्या दिवशी ती ऑफिसमध्ये सिलेंडर घेऊन जाते. मला प्रयोग करून दाखवायचं. बघा आता गॅस संपायला तर पाहिजे, कुठे बघा ऑइल इज बॉइलिंग. बरोबर, मी जेव्हा पुऱ्या फ्राय करते त्याच्यात आता I put the gas off. Still the oil is boiling. त्यामुळे पुऱ्या आम्हाला चंद्रावर जाण्याइतकं द्या. आम्ही काय करू, पुढे जाऊ, बंद करू इंजिन. आपण उतारावर असताना गाडीचं इंजिन बंद करतो ना, तो इथे जाऊ, परत मागे, फक्त मागे खेचणारी यंत्रणा आपल्याला निर्माण करायला. पृथ्वीवरून रॉकेट जेवढं होतं तेवढं प्रचंड जोर त्या पृथ्वीला येतं आणि ते पुढे काय लक्षात ठेवा. रॉकेट होतं इथे एक 7 स्टोरी बिल्डिंग, 7 मजली इमारत आहे. आणि ज्या वेळेला चंद्राकडे जातात त्यावेळेला पहिला एवढाच मजला मुलीला असतो, 6 मजले स्पेस मध्ये मागे टाकले जातात. कारण स्पेस मध्ये ढकलायला काय, चला 7 पहिला जो फ्लोर आहे काय तो ढकलतात, रॉकेट पुढे गेलं, नंतर नेक्स्ट ढकलतात पुढे गेलं, मागे रेटलं पुढे गेलं, असं करत रॉकेट पुढे जात असतं. तर ते मेकॅनिझम आपण जास्त करूया. इंजिन बंद केलं, फ्युएल वाचवलं आणि आपण मंगळापर्यंत पोहोचलो. आता त्यांनी जर भस्माचे पट्टे लावले, त्यांनी जर कुंकू लावलं, तर ते काही कमी ग्रेडचे सायंटिस्ट झाले. त्यांनी तिरुपतीला जाऊन सांगितलं, प्रत्येकाने आपापल्या देवळात जाऊन सांगितलं, आपापल्या सद्गुरूंना सांगितलं की हा एक महत्वाचा प्रयोग आहे, हा देशाची मान उंच करणारा प्रयोग आहे. इट विल बी अन ऑनर अँड प्राइड फॉर द एंटायर नेशन. इट शुड बी सक्सेसफुल. काही झालं भक्ती आणि ह्या बाकीच्या गोष्टी नाही. तो तुम्हाला एक सांगतो, मोठ्या सावित्रीला तुम्ही बघा, वडाला
घालून करत असतात. आता जीन्स काय सावित्री घाले का? अरे पण जीन्सचं नाव सावित्री, आजच्या युगाची सावित्री आहे. आजच्या युगाची ती जीन्स घालून ते सूट घालते, कौतुक करा तिचं. जीन्स घालून संध्याकाळी, आम्ही जेव्हा संध्याकाळी उपासना सुरू होते त्यावेळेला संध्याकाळी तुळशीजवळ देवाला जायला असतात. बऱ्याच वेळेला जीन्स फॅशनेबल कपडे घालून मुली येतात, देवा लावतात, नमस्कार करतात, प्रदक्षिणा निघून जातात. मोर नाही ना भक्ती का योगा या 4 दिवसाला आपण खूप गोष्टी ऐकणार आहोत. पण या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. आपला रोल कसा असणार आहे की जगात काही घडत. आय कॅन गिव्ह यू एक्झाम्पल ऑफ लोटस. कमळ, लोटस कुठून चिखलातून येतो, पाणी सुद्धा ते घाण असतं, पण लोटसचं पान तुम्ही काढलं त्याला पाणी चिकटत नाही. आणि त्याच घाणीतून फ्रॉम द सेम फील्ड, dirt, garbage and dirty water, कमळ जेव्हा वरती येतं, कमळ स्वच्छ असतं. वर आलेलं कमळ कोणी घाण बघितले, कमळाच्या पाकळ्या सुंदर असतात. सो देर इज ब्युटी, देर इज फ्रेशनेस अँड देर इज फ्रेग्रन्स, प्लस देर इज नेक्टर. मध असतो कमळात, म्हणून मला कमळामध्ये भुंगे येतात ना. मध आहे, वास आहे, सौंदर्य आहे, आणि जन्म कुठे झालाय? चिखलात. सो व्हाय यू ब्लेम? There is a lot of corruption, there is a lot of malpractice, there is a lot of inequality or injustice, violence. Why blame? घडू नये त्या गोष्टी घडणार आहेत. कृष्णाच्या वेळेला पाऊस नव्हता, पावसाने काय केलं होतं? आपल्या बहिणीचं जन्मलेलं पोर दगडावर आपटून मारलं. आणि किती मारली? 6 मुलं मारली पावसाने. इतकं तर कोण वाईट नाही आहे सध्या. मेले जन्मलेल्या मुलाला दगडावर आपटून मारणार. कृष्ण त्यातूनच जन्मलेला आहे. कृष्णाचा जन्म तुरुंगात झालेला आहे. विचार करा, रामाच्या वेळेला रावण होता. कितीतरी प्रत्येक काळात असुर आहे, प्रत्येक काळात दुष्ट माणसं आहे, पण प्रत्येक काळात सज्जन माणसं आहे, प्रत्येक काळात साधू सुद्धा आहे. लक्ष ठेवूया. आणि म्हणून एक गोष्ट शेवटी सांगतो, आणि आपण मगाची जी उभी होती, भक्तीचे जे योग्य देव निश्चय, डेफिनेटली नो डाऊट मानव देव बनतो. देवाचा कन्सेप्ट काय? हा उद्याचा विषय. देव म्हणजे काय? मला काही 4 हात येणार आहे. 4 हात म्हणजे देव कोणी सांगितलं? मला काही 5 तोंड येणार आहे. 5 तोंड आली घरात बायको घेईल का तुम्हाला? सांगा बरं. आणि 10 तोंड आली घराच्या दारातून तुम्ही जाऊ शकणार का? या प्रत्येक घरात सिम्बॉलिक, त्या मेटाफॉरिक एवढं चिंतन करून ऋषींनी ग्रंथ लिहिले. वाल्मिकी 10,000 वर्षापूर्वी झाले, व्यास 5,000 वर्षापूर्वी झाले. आज त्यांचे ग्रंथ आपण वाचतो, मूर्ख असतील. आणि 5 वर्षापूर्वी कोकणी आणि मराठी गोव्या केलेल्या पुस्तकाचं नाव आठवते नाही? आठवलं? अरे मराठी केलेल्या पुस्तकाचं नाव आठवते नाही आठवत आपल्याला. पण हे 10,000 वर्षापूर्वीचं रामायण, 5,000 वर्षापूर्वीचं महाभारत भागवत आठवतं. ते मूर्ख असतील का हो? त्यांनी जे सांगितलं ते लहान मुलाला सांगावं तसं गोष्टी रूप सांगितलं. त्यांनी 2 हात म्हणजे काय? एवढी शक्य आहे. 4 हात म्हणजे जास्त शक्य आहे. देवीला 18 हात, 16 हात, आपण म्हणतो ना षोडश भुजा, अष्टादश भुजा. ती काली माता नसते का? आपण बंगालमध्ये बघतो, गोव्यात सुद्धा असतात, अनेक हात असतात, प्रत्येक हातात एक शस्त्र असतं. देर इज अन आर्म अँड वेपन इन द हँड ऑफ देवी. कारण हा राक्षस कशाने मरेल आम्हाला माहित नाही. पहिल्यांदा तलवार, नंतर स्पियर, भाला, नंतर मेस, गदा, नंतर सुदर्शन चक्र. तुला सगळं दिलं. देवीकडे एकही अस्त्र नाही. लक्षात ठेवा, देवानी आपापली अस्त्र देवीला दिलेली आहे. कारण एका देवाकडे जेवढी अस्त्र आहे तेवढे तो राक्षस मरत नाही आहे. त्या राक्षसाला शंकराचा त्रिशूळ पाहिजे, कृष्णाचं किंवा विष्णूचं सुदर्शन चक्र पाहिजे, आणि ब्रह्मदेवाचं ब्रह्मास्त्र पाहिजे. हे एकेकाकडे नाही आहे. ब्रह्मदेवाला जर सुदर्शन चक्र दिलं तुकडे कुठल्या कोपऱ्यात घालायचं? ब्रह्मदेवाला सुदर्शन चक्र कसं करायचं? विष्णूला जर सांगितलं त्रिशूळ, मी काही फेकलेलं नाही, जमणारच नाहीये. देवीला सांगितलं माझे 2 हात तुला विष्णू, माझे 2 हात तुला शंकर, माझे 2 हात तुला ब्रह्मदेव, माझे हात तुला वायू, माझे 2 हात तुला अग्नी, माझे 2 हात तुला वरुण, माझे 2 हात तुला इंद्र. असे करत करत 8 हात, 10, 12, 16 प्रत्येकाने दिलं. आणि मग त्या महिषासुराला मारलेलं आहे. महिषासुर मर्दिनी 9 रात्रीच तो दगड होती. कारण तो महिषामध्ये म्हैस आहे, अंधारात दिसत नाही. आपल्याला सुद्धा स्कूटरची आवडत रात्री म्हैस दिसत नाही अंधारात, म्हणून तो रात्री लढत होता. दिवसा रात्री त्याच्याशी युद्ध करून 9व्या दिवशी मागत. दॅट इज द एंड ऑफ नवरात्री. नवरात्री हा शक्तीचा जरी रूप आला तरी शक्तीला उपरात
ऋषी आहे, त्याच्यातला विश्वामित्र आहे. त्या कुशिक ऋषीने तुला काय ब्रह्मास्त्र पाहिजे ना, हे तू पशुपती शंकर आहे ना, तुला पाशुपतास्त्र आहे, वायू तुला वायुवास्त्र आहे, अग्नी तुला अग्निअस्त्र आहे. कुणी तयार केले? ऋषीने तयार केलेले. तर तुम्ही अगदी आपण साधे माणूस समजू नका. माझ्या there is God in me, there is Son in me. It is the truth that God made. I am God in the making. The making आहे दिशा सेमच आहे. मी जर की भक्ती करायची नाही ठरवलं तर काय उपयोग आहे? म्हणून यांनी मला आपली ज्या दोन गोव्या गेल्या होत्या त्या वाचतो आणि सांगतो. पहिलं तुम्हाला सांगितलं, भक्ती केली योगी देव निश्चय पावती मानव ऐसा आहे अभिप्राय. दिस इज द मेसेज ऑफ दिस बुक विच यू रीड एव्हरी थर्सडे. एक समाज रोज वाचायला लागत नाही, त्यामध्ये सोप्या मराठीत आहे. यू कॅन रीड अँड अंडरस्टँड. ठीक आहे. दुसऱ्या कोणी काय सांगितलं? 8व्या दशकातला त्यांचा खूप आवडता दशक आहे. त्या 8व्या दशकाची 5वी होती, पण त्याच्या आधीच्या 3 ओव्या वाचल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. ऐसी परमात्मा, ऐसी म्हणजे कशी? परमात्मा कसा आहे तो आता? परमात्मा निर्गुण आहे, ऍबस्ट्रॅक्ट, त्याला आकार नाही आहे. गणपती हे शंकर हे सगळे आकार असलेले देव आहे. आपला देव मुळात निर्गुण निराकार आहे. ती शक्ती आहे, शक्तीला आकार कुठे आहे? मॅग्नेटिझम. मॅग्नेटला कुठे येतो? द थिंग अट्रॅक्टेड बाय द मॅग्नेट दाखवत आहे. तुम्ही त्याचा व्हिडिओ घ्या. यू शो मी मॅग्नेटिझम, यू शो मी लाईट. हा लाईट नाही आहे, लाईट मेक्स थिंग्स विजिबल, लाईट इज इनविजिबल. यू शो मी इलेक्ट्रिसिटी. आता याला मी हात लावतो, त्याच्यात कॉपर वायर, त्याच्यात इलेक्ट्रिसिटी आहे. हा चालतोय म्हणजे इलेक्ट्रिसिटी आहे, दिसते. कुठली शक्ती दिसत नाही म्हणून नेहमी दिसत नाही, म्हणून नेहमी दिसत नाही, दिसत नाही म्हणून तो असत नाही असं नाही. लक्षात ठेवा, तो असतोच. त्याला जन्म मरण काही नाहीये. ही इज इमॉर्टल, ही इज इटर्नल. And this is the faith and belief of all the religions of all the time, in all the cultures and in all the countries. लक्षात घ्या, कुठलाही धर्म असा नाहीये की ज्याचा कुठला तरी प्रॉफिट जन्मलेला जन्मला की त्याला चरित्र आहे, पण तो डिव्हाइन असतो, डिव्हाइन दिव्य असतो. त्याला सगळीकडे पसरलेला आहे. तो त्याचा आधी कुठे, बिगिनिंग आणि एंड कुठे, अंत नाही आहे. अनादि अनंत. हे लक्षात ठेवा. म्हणून ब्रह्म आहे कसं? निराकार आहे, अनंत, इनफायनाइट. आपण कितीही श्रीमंत झालो, आधी एलन मस्क झालो किंवा कुठलाही, किती श्रीमंत असणार होतो तुम्ही? अनंत आहे, सगळं आहे, तो अपार आहे. पार म्हणजे देयर इज नो लिमिट. तिकडे बघा तसंच राज्य आहे. अमेरिकेत काही देवाचं राज्य नाही. अमेरिकेच्या नोकरीवर वी ट्रस्ट इन गॉड. They know that on their currency. So they do believe in God. Islam right, they do believe in Muhammad. सगळेजण असतो ना, प्रत्येकाची कुठेतरी असं श्रद्धास्थान आहे, म्हणजे आपल्या शक्तीच्या पलीकडे आहे. त्याच्याशी जोडण्यासाठी भक्ती. लक्षात ठेवा, माझी शक्ती मला वाढवायची असते तर मी परीक्षा असेल तर इम्प्रूव्ह युअर पर्सेंटेज, मी व्यापारी असेल तर इम्प्रूव्ह युअर प्रॉफिट, मी शेतकरी असेल तर इम्प्रूव्ह युअर प्रोडक्शन, असं असेल ना. पण मी भक्त आहे, मी काय वाढवणार आहे? माझी शक्ती वाढवणार आहे. आणि ती जी सगळ्यात अंतिम शक्ती आहे त्याला जोडणार आहे. आणि जोडणारी गोष्ट म्हणजे श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. तिकडे गेलो ना, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. आलं ना माझ्यावर? हा मंत्राचा अर्थ आहे. When I chant any mantra in any language, any religion, I chant the name of God. I get connected to God. आणि माझं कनेक्शन म्हणजे तुम्हाला फोन लावलाय त्याची मी तुमच्याशी कनेक्टेड आहे, तुम्ही माझ्याशी कनेक्टेड आहात तर बोलू शकतो ना. मी स्वामी समर्थ म्हणतो तेव्हा स्वामी समर्थ माझं नाव म्हटलं काय म्हणतो बा, त्यावेळेला ते म्हणतात. लक्षात ठेवा, मला ते स्वामी समर्थ म्हणणार नाही, पण खरे कनेक्शन इज परफेक्ट ओनली थ्रू नाम, मंत्र अँड नामस्मरण, मेडिटेशन. म्हणून देव कसा आहे बघा ना, तो सर्व व्यापक आहे, सगळीकडे देव आहे. आकाश जसं सगळीकडे आहे. लक्षात ठेवा, आकाश मला इकडून तिकडे, माईक मला इकडून तिकडे हलवायचं, आय कॅन इझिली मूव्ह. मला स्वतःला हलवायचं आहे किंवा एनीवन कॅन लिफ्ट मी. आकाश, हाऊ कॅन यू रिमूव्ह स्काय अँड स्पेस विच इज सर्वव्यापी, ऑल परवेडिंग, ऑमनिप्रेझेंट? नाही करता येणार आहे. आणि आकाशापेक्षा सूक्ष्म यांची सत्ता आहे. हे जे अनंत कोटी ब्रह्मांड नायक आकाशापेक्षा सूक्ष्म आहे, कारण आकाश त्यांच्यापासून निर्माण झालं.
आकाशापासून वारा म्हणजे विंड, विंड पासून अग्नी म्हणजे फायर, अग्नीपासून पाणी म्हणजे वॉटर आणि पाण्यापासून अर्थ म्हणजे पृथ्वी, जमीन निर्माण झाली. त्या सगळ्या निर्णय क्लिअरिंग आहे. पण आपण लक्षात ठेवायचं की स्वामी समर्थांची त्याच्या मंत्राच्या माध्यमातून जोडणार आहे. मी अगदी फोटो मूर्ती अगदी घट्ट धरून करतो. नंतर आपल्याला बाबती सांगणार आहे त्याला बंद करायची वेळ आली ते ठेवा. मी मूर्ती घेऊन गळ्यात बांधले. मी जाणार आहे ऑफिसमध्ये, तो 4 मिनिटात ते माझ्या अंगावर वेळासारखा. मी आरती करतोय, सुख करता दुःख करता, आणि माझ्या बॉसचं नावही गणेश आहे म्हणून त्याच्या खोलीत शिरो करता आकलन नाही मला डोक्यावर काढून टाकले. सो देर इज लिमिट टू एव्हरी मॅनिफेस्टेशन ऑफ भक्ती. सोडून नामस्मरण हे लक्षात ठेवा. मी नामस्मरण आता माझं चालू आहे, तुम्हाला कळणारही नाही. मी ब्रीथ करतोय हे तुम्हाला कळत नाही. जोपर्यंत माय ब्रीथिंग इज व्हेरी इझी अँड नॉर्मल, तसं माझं नामस्मरण सहज असलं पाहिजे. इट इज स्मूथ, इट इज विथ ग्रेस अँड ईज. करता का उद्या याच्यावरची गोष्ट सांगून सुरुवात नाही. तर असा हा परमात्मा आहे, तो अनंत आहे, तो अपार आहे, तो असीम आहे. तुम्ही त्याची गणना करता येणार नाही. इट इज बियॉन्ड मॅथमॅटिक्स, इट इज बियॉन्ड फिजिक्स, इट इज बियॉन्ड केमिस्ट्री, इट इज बियॉन्ड बायोलॉजी, इट इज बियॉन्ड रॉकेट सायन्स, इट इज बियॉन्ड एव्हरीथिंग क्रिएटेड बाय मॅन. कारण ही gave man that शक्ती टू क्रिएट दिस थिंग. आणि आपण करतोय काय? we have started admiring the creation. We are creatures. We have forgotten the creator. क्रिएटरला विसरलेलो. इथून उद्याचा विषय सुरू करणार आहोत की ओवी वाचतो ऐसी परमात्मा असा अनंत अपार आहे. बोलता की वेद श्रुती अल्टिमेट बुक्स आहे, की पहिली बुक्स आहे. परमात्मा पाहिजे भक्ती. कशाला ती शक्ती, कशाला ती वेद, कशाला ते ज्ञान, कशाला ते ध्यान? फक्त भक्ती करा. आणि भक्तीचं फक्त नाम घ्या. श्रीराम जय राम जय जय राम. किंवा श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ. किंवा महाराज 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 ऐकते आणि ताट बसल्या. Sit straight with ease, close your eyes, and there should be pleasant expression on your face. चेहऱ्यावर प्रसन्न भाव. या क्षणी मी अत्यंत आनंदात आहे महाराज. स्वामी समर्थ मी आनंदात आहे. एक श्लोक म्हणूया सगळ्यांना येतो सदा सर्वदा आणि शांतीपाठ म्हणूया. ओम सहना होतो. चेहऱ्यावर हास्य, डोळे मिटलेले, ताट बसलोय, श्वास संत, ब्रीदिंग स्लो, माइंड ऑन ब्रीदिंग. छान. सगळ्यांनी बरोबर म्हणायचंय. सावकाश म्हणायचं. सदा सर्वदा आणि तिथे जमलेला सर्व